हॅलो वेलकम. आपण बेसिक लेक्चर सिरीज सुरू केली. आपण आधी पहिल्या लेक्चरला आपण सब्जेक्ट बघितला, त्यानंतर सपोर्टिंग वर्ब, त्यानंतर मेन वर्ब आणि त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बघितले. आता पुढचा आपला आजचा चॅप्टर आहे ते म्हणजे सपोर्टिंग वर्ब ॲज मेन वर्ब्स. आता तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला आपली जुन्या बॅचची एक नोट्स अपलोड करून दिलेली आहे. ती नोट्स समोर ठेवून तुम्ही एक स्वतःची नोट्स तयार करा. त्यातही मी लिहिलेलं आहे मराठीमध्ये, तुम्ही ते इकडे ट्रान्सलेट करा. पण काही गोष्टी अपडेट असतील त्या तुमच्या स्वतंत्र नोट्समध्ये तुम्ही अपडेट करा. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, ती नोट्स डाउनलोड करा. मी टाकलेली ते एका विद्यार्थ्याने लिहिलेली आहे, त्याला मी स्कॅन करून तुम्हाला दिलेली आहे. ती त्या पेजवर यायचं त्या चॅप्टरच्या, आणि त्यानंतर तुम्ही त्यात अपडेट करायचं, स्वतः लिहायची तुमची स्वतःची वेगळी नोटबुक. ठीक आहे, ओके. आजचं चॅप्टर आपलं सपोर्टिंग वर्ब ॲज अ मेन वर्ब. आता बघा मागच्या चॅप्टरात जर गेलो आपण, त्यात मेन वर्ब आपण शिकलो. मेन वर्बचे 4 फॉर्म असतात. आता मेन वर्बची नोट्स पण मी अपलोड केलेली आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला क्वेश्चन बँक पण अपलोड केलेला आहे. त्या गोष्टी अपलोड केल्या सगळ्या डाउनलोड करा आणि तुमच्याजवळ असू द्या. आता यात बघा मेन वर्ब काय, तर मेन वर्बचे 4 फॉर्म असतात. आपण बघितले 2 प्रकारचे मेन वर्ब आहे, एक आहे रेग्युलर आणि एक आहे इररेग्युलर. त्यापर रेग्युलर वाला बघितला होता ईडी वाला, आणि इररेग्युलर वाला बघितला त्यामध्ये 3 प्रकार होते. एक होता तिन्ही सेम, तिन्ही वेगळे, आणि तिघांपैकी 2 सारखे. ते मागच्या लेक्चरमध्ये बोललो आपण. ठीक आहे, ते एक लक्षात घ्या. सपोर्टिंग वर्बचे 4 फॉर्म नसतात, मेन वर्बचे 4 फॉर्म असतात. क्लिअर. आणि एका वाक्यामध्ये एकच मेन वर्ब असतो, एकच मेन वर्ब एका वाक्यामध्ये असतो. 2 वाक्यांमध्ये 2 मेन वर्ब, 3 वाक्यांमध्ये 3 मेन वर्ब. म्हणजे 300 वाक्य लिहायचे तर तुम्हाला 300 मेन वर्ब डोक्यात पाहिजे. म्हणून जे मी वर्बची नोट्स अपलोड केली आहे ती रिगरसली वाचा. मी मराठीमध्ये दिलेलं आहे ते एक्झॅक्टली काय आहे, कुठल्या शब्दाला किती 4 फॉर्म आहेत, त्या वर्बचं मिनिंग काय आहे ते सगळं मी दिलेलं आहे. ते तुम्ही प्रिंट काढा, नाही तर तुम्ही जर पुण्यात आला तर ती प्रिंट माझ्याकडनं घेऊन जा, ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल हार्ड कॉपी. ठीक आहे. आता एक काम करूया आपण, सपोर्टिंग वर्ब पण मेन वर्बचं काम करतात हे आपल्याला शिकायचं आहे. या चॅप्टरवरती प्रश्न येतात का, तर नाही, 0 प्रश्न याच्यावरती सपोर्टिंग वर्ब ॲज अ मेन वर्ब. पण मुद्दा असा आहे, जर तुम्ही द हिंदू न्यूजपेपर घेतला, इंडियन एक्सप्रेस घेतला, NCERT घेतलं किंवा इंग्रजीचा क्वेश्चन पेपर घेतला आणि वाचायला लागला, तर तुम्हाला त्याचा अर्थ माहिती पाहिजे, म्हणजे अर्थ कळला पाहिजे वाक्याचा. त्यासाठी तुम्हाला त्या वाक्याचा टेन्स ओळखता आला पाहिजे. आणि टेन्स ओळखण्यासाठी 2च शब्दांवरती कमांड पाहिजे, फक्त 2 शब्द. एक म्हणजे सपोर्टिंग वर्ब आणि एक म्हणजे मेन वर्ब. तुम्हाला कुठल्याही इंग्लिश वाक्याचा सपोर्टिंग वर्ब आणि मेन वर्ब ओळखता आला म्हणजे तुम्हाला टेन्स ओळखता आलं, आणि टेन्स ओळखला म्हणजे वाक्याचा अर्थ कळाला. वाक्याचा अर्थ कळाला म्हणजे इंग्लिश कळाली. सो दिस इज द प्रोसेस. मग आपण बेसिकला आहे, अजून बेसिकला आहे. आपले जे चॅप्टर आहे टेन्स, नाउन, प्रोनाउन हे पुढे अजून ते चालू होणार आहे, अजून त्यांना वेळ आहे. मग आपण शिकूया सपोर्टिंग वर्ब ॲज अ मेन वर्ब. हे शिकल्यानंतर तुम्हाला काय होईल, तर तुम्हाला कुठलाही न्यूजपेपर दिला इंग्लिशमधला आणि कुठेही बोट ठेवायला सांगितलं, तुम्ही लगेच ओळखणार की हा टेन्स कुठला आहे आणि याचा अर्थ काय आहे. म्हणजे हे आपणच शिकणार आहोत. ते लक्षात घ्या. सपोर्टिंग सांगतो, रिव्हिजन करतो थोडा. सपोर्टिंग वर्ब काय, तर मेन वर्बच्या आधी येतो सपोर्टिंग वर्ब. आपण एक रूल शिकला होता बघा, आधी सब्जेक्ट येतो, नंतर सपोर्टिंग वर्ब येतो, नंतर मेन वर्ब येतो, आणि नंतर ऑब्जेक्ट येतो, आणि याला आपण म्हणतो वाक्य, सेंटेन्स. एक सोपं वाक्य दिलं तो, आय डिड नॉट अंडरस्टँड दॅट लेक्चर असं मी वाक्य लिहिलं. त्या वाक्यामध्ये आपण एक काम करू, या वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे, हा आय आहे. हा आय सब्जेक्ट आला. डीड कोण आहे, हा सपोर्टिंग वर्ब आहे, हा निगेटिव्ह नॉट आहे. त्यानंतर हा अंडरस्टँड कोण आहे, हा मेन वर्ब V1 आहे, आणि दॅट लेक्चर काय आहे, तर हे ऑब्जेक्ट आहे. क्लिअर एवढं, इतकं कळालं. मग आता आपण कसं करतो, आधी सब्जेक्ट येतो, नंतर सपोर्टिंग वर्ब येतो, नंतर मेन वर्ब येतो, आणि नंतर ऑब्जेक्ट येतो, तेव्हा ते इंग्लिशमध्ये एक वाक्य बनतं. याची रचना अशीच पाहिजे. जर उलटं पुलटं केलं तर ते एरर असतं. आपण पहिल्या लेक्चरला शिकलोय सब्जेक्टमध्ये. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, सपोर्टिंग वर्ब नंतर जो मेन वर्ब येतो, त्याचं मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं मी तुम्हाला, सपोर्टिंग वर्ब आणि मेन वर्ब यांचं नातं जवळचं आहे. म्हणजे कसं, सपोर्टिंग वर्बनुसार मेन वर्बचा फॉर्म ठरतो. म्हणजे काय, जर ॲमिझर आला तर त्याच्यानंतर वर्बचा 4था फॉर्म येतो, वॉज आला तर वर्बचा 4थाच फॉर्म येतो, हॅव हॅज आलं तर 3रा फॉर्म येतो, डू डज डीड V1 येतो, मॉडल ऑक्झिलरी पुन्हा V1 येतो. मग यामध्ये बघा डू डज डीड नंतर V1 येतो, मग डीड नंतर बघा V1 आहे, अंडरस्टँड V1 आहे, अंडरस्टूड V3 आहे, अंडरस्टूड V3 पुन्हा, आणि अंडरस्टँडिंग हा V4 आहे. इथं अंडरस्टँड आहे. ठीक आहे. तर सब्जेक्ट नुसार सपोर्टिंग वर्ब ठरतो, सपोर्टिंग वर्ब नुसार मेन वर्ब ठरतो, आणि मेन वर्ब नुसार ऑब्जेक्ट ठरतं. याला म्हणतो आपण ॲग्रीमेंट, सब्जेक्ट प्लस वर्ब ॲग्रीमेंट. मग आता एक लक्षात घ्या, आपण हा मेन वर्ब घेतला V1, किंवा मी अजून एक वाक्य लिहितो, शी हॅज रिसीव्ड अन अवॉर्ड फॉर हर सोशल वर्क. ठीक आहे, सोपं वाक्य लिहितो, शी हॅज रिसीव्ड अन अवॉर्ड. असे वाक्य येत नाही सोपे, मी फक्त समजण्यासाठी घेतोय. आता शी हॅज रिसीव्ड अन अवॉर्ड ना, यामध्ये आपण काय करू, हा जो शी आहे हा सब्जेक्ट आहे, हा जो हॅज आहे हा सपोर्टिंग वर्ब आहे, हा जो रिसीव्ड आहे हा V3 आहे, आणि हा जो अवॉर्ड आहे हा ऑब्जेक्ट आहे. कळलंय. आपण V3 आणि V2 मध्ये फरक बघितला होता मागच्या लेक्चरला. जर सपोर्टिंग वर्ब असेल तर V3 असतो, जर सपोर्टिंग वर्ब नसेल तर तो V2 असतो.
आपण V2 V3चा फरक बघितला मागच्या लेक्चरमध्ये जाऊन बघू शकता की V2 आणि V3 सारखा असेल तर कसं ओळखायचं. त्याच्या आधी जर सपोर्टिव्ह वर्ब आला म्हणजे हॅव हॅज हॅड तर तो V3 असतो. जर त्याच्या आधी सपोर्टिव्ह नसेल तर तो V2 असतो. म्हणजे या वाक्यातला जर मी हॅज ड्रॉप केला तर हा रिसिव्ड V3 नसेल, हा V2 असेल. आता जर मी हॅज जोडला तर हा V3 आहे. हे मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो आपण. आता एक लक्षात घ्या, सपोर्टिव्ह वर्बनुसार मेन वर्ब ठरतो. तर डीड नंतर V1 येतो आणि हॅव हॅज हॅड नंतर V3 येतो. मग इथं हॅज नंतर V3 आहे आणि डीड नंतर V1 आहे. क्लिअर इतकं. मग आता आपल्याला काय करायचं आहे, हे मेन वर्ब समजून घ्या आधी. या मेन वर्बचे 4 फॉर्म आहेत. अंडरस्टँडचे 4 फॉर्म आहेत, रिसिव्हचे 4 फॉर्म आहे. रिसिव्ह, रिसिव्ड, रिसिव्ड, रिसिव्हिंग. आणि हे जे हॅज आणि डीड आहे हा सपोर्टिव्ह वर्ब आहे. सपोर्टिव्ह वर्बचे 4 फॉर्म नसतात. पण जर सपोर्टिव्ह वर्ब वाक्यात मेन वर्बचं काम करत असेल तेव्हा त्याचे 4 फॉर्म असतात. कसं बरं? सपोज एका वाक्यामध्ये सपोर्टिव्ह वर्ब मेन वर्बचं काम करतोय. मग तो जर मेन वर्ब असेल तर मेन वर्ब त्यालाच म्हणतात ज्याचे 4 फॉर्म असतात. मग ऑब्व्हियसली जर सपोर्टिव्ह वर्ब मेन वर्बचं काम करेल तर त्यात तो सपोर्टिव्ह वर्ब नसेल, तो त्यात मेन वर्ब असेल. ते कसं ओळखायचं? हे बघा, आता मी काय करतो, हा जो रूल लिहिलाय तर सब्जेक्ट प्लस सपोर्टिव्ह वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता मी तुम्हाला सांगितलं मागच्या लिहिला ॲमिजर नंतर V4, डू डज नंतर V1, हॅव हॅज हॅड V3 येतात. सपोज जर सपोर्टिव्ह वर्ब नंतर जर मेन वर्ब नसेल वाक्यामध्ये, सपोर्टिव्ह वर्ब नंतर मेन वर्ब नाही आला म्हणजे हा मेन वर्ब मी खोडून टाकतो इथं. जर मेन वर्ब नाहीच आला तर हा सपोर्टिव्ह वर्ब त्या वाक्यामध्ये मेन वर्बचं काम करतो. करताय? म्हणजे मी काय करतो, वाक्यात सपोर्टिव्ह वर्ब लिहितो, त्याच्यानुसार V1, V2, V3, V4 येत असतो. तो नाही लिहिला मी तर हा सपोर्टिव्ह वर्ब त्याचे मेन वर्ब होतो. आणि जेव्हा तो मेन वर्ब होतो तेव्हा सुद्धा त्याचे 4 फॉर्म असतात. म्हणजे 4 फॉर्म कुठले तर ते आपल्याला शिकायचे. कसे बघा, आता एक काम करू, इथं सेमीत 2 वाक्य लिहितो. आय डीड दॅट असाइनमेंट, हे एक वाक्य लिहिलं मी. आणि दुसरी तुम्ही शी हॅज ए गुड नॉलेज ऑफ कम्प्युटर, असे 2 वाक्य लिहिलेत मी, कंपॅरेटिव्हली लिहिलेत या वाक्यांची. आता दोन्ही वाक्यामध्ये फोकस करू आपण. याच्यामध्ये डीड नंतर V1 आहे, याच्यामध्ये हॅज नंतर V3 आहे. क्लिअर? आता इकडे या डीड नंतर या वाक्यामध्ये कुठेच V1 नाही आहे. ह्या डीड नंतर हा दॅट ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्ह काय आपण नंतर शिकू. असाइनमेंट हा नाऊन आहे, नाऊनही नंतर शिकू. मग याच्यामध्ये मला कुठेच V1 दिसत नाही. मग V1 कसं ओळखतात, V2 कसं ओळखतात? ज्या वर्बचे 4 फॉर्म असतात तोच तो वर्ब, त्याला मेन वर्ब म्हणतो आपण. असाइनमेंट काही वर्ब नाही आहे, दॅट काही वर्ब नाही, याचे काही 4 फॉर्म नाही होत. मग डीड नंतर तो कुठेच मला मेन वर्ब दिसत नाही. मग हा डीड या वाक्यातला आता मेन वर्ब झालाय. मग याचे 4 फॉर्म असतील. हे 4 फॉर्म आपल्याला शिकायचे. आता सेम थिंग या वाक्यामध्ये हॅज आहे, हॅज नंतर V3 येतो, हॅव हॅज हॅड नंतर V3 येतो. मग इथं V3 कुठे बघू आपण? अ गुड नॉलेज ऑफ कम्प्युटर, नॉलेज नाऊन आहे, गुड ऍडजेक्टिव्ह आहे, कम्प्युटर तर नाऊन आहे, ऑफ प्रेपोजिशन आहे, आर्टिकल आहे. इथे कुठे वर्ब नाही आहे. मग आता हा हॅज या वाक्यात सपोर्टिव्ह वर्ब नाही, हा मेन वर्ब आहे. सपोर्टिव्ह वर्ब नेमकं काय काम करतो? हा सपोर्टिव्ह वर्ब आहे आणि हा मेन वर्ब आहे. हा फक्त मेन वर्बला सपोर्ट करतो की ही क्रिया सुरू आहे का सुरू होती का सुरू असेल. ठीक आहे? मग इथं जर कुठलाच मेन वर्ब नाही आहे तर हा कोणाला सपोर्ट करेल? कोणालाच नाही. मग हा जो सपोर्टिंग आहे ह्या वाक्यामध्ये टर्न होतो मेन वर्ब. आणि जेव्हा तो मेन वर्ब मध्ये जातो तेव्हा त्याचे 4 फॉर्म पडतात. मग ह्या डीड मध्ये, ह्या वाक्यातील आणि ह्या डीड मध्ये काय फरक आहे? तर फरक एक आहे, ह्या वाक्यातील डीड हा मेन वर्बला सपोर्ट करतोय, सपोर्टिंग वर्ब आहे. आणि ह्या वाक्यातला डीड कोणालाच सपोर्ट करत नाही, हा मेन वर्ब आहे आणि हा सपोर्टिंग वर्ब आहे. ठीक आहे? हा डीड जो आहे वाक्यातला हा सपोर्टिंग वर्ब आहे आणि हा जो डीड आहे वाक्यातला मेन वर्ब आहे. सेम थिंग या वाक्यामध्ये हॅज आहे, याच्यानंतर मेन वर्ब आहे. म्हणजे हा हॅज सपोर्टिंग वर्ब आहे, मेन वर्बला सपोर्ट करतोय. इथं हा जो हॅज आहे याच्यानंतर मेन वर्ब नाही, म्हणजे हा हॅज मेन वर्ब आहे. मग आपल्याला काय शिकायचं आहे? हे डू डज डीड हॅव हॅज हॅड सपोर्टिंग वर्ब म्हणून शिकलो आपण मागच्या लेक्चरला. आता आपल्याला ते मेन वर्ब म्हणून शिकायचे आहेत आणि त्यांचे 4 फॉर्म घ्यायचे आहेत. आता 4 फॉर्म कसे बरं? मी एक वर्ब घेतो राईट, त्याचे 4 फॉर्म कुठले? राईट, रोट, रिटन, रायटिंग. मी दुसरा घेतो स्पीक, स्पीक, स्पोक, स्पोकन, स्पीकिंग. ठीक आहे? मी पुढचा घेतो असाइन, असाइन्ड, असाइन्ड, असाइनिंग. असे 4 फॉर्म आहेत प्रत्येक वर्बचे. मग हा जो मेन वर्ब आता इथं याचे 4 फॉर्म आपण शिकणार आहोत. क्लिअर एवढं? म्हणून सपोर्टिंग वर्ब मेन वर्बचं काम करतात का? येस करतात. केव्हा करतात? कसे ओळखायचे? एक, सपोर्टिंग वर्ब नंतर मेन वर्ब येतो वाक्यात, मग ते सपोर्टिंग वर्ब आहे. जर सपोर्टिंग वर्ब नंतर वाक्यात मेन तर तो सपोर्टिंग वर्ब मेन वर्ब असतो आणि त्याचे 4 फॉर्म कुठले आहेत ते आता मी घेतो, इथं स्टार्ट करतो. कळालंय? तर तुम्ही नोटबुक मध्ये टायटल देणार आहात सपोर्टिंग वर्ब ॲज अ मेन वर्ब. ठीक आहे? आणि ती जी नोट्स दिलेली आहे त्यातनं बघून लिहा तुम्ही. त्यात वाक्य दिलं असेल मी की वाक्यामध्ये जर मेन वर्ब नसेल, सपोर्टिंग वर्ब नंतर मेन वर्ब नसेल तर तो सपोर्टिंग वर्ब त्या वाक्यातला मेन वर्ब होतो व त्याचे सुद्धा 4 फॉर्म असतात. क्लिअर?
मग आपण 3 सपोर्टिंग बघितले होते एकदम डिटेलमध्ये. टू बी एम इज आर वॉज वर त्यात होतं, टू हॅव हॅव हॅज होतं, आणि टू डू त्यामध्ये डू डज डिड होतं. हे सगळे मेन वर्ब म्हणून शिकूया आपण. आता मी बघा हे 4 फॉर्म केलेले आहेत, V1 V2. त्यामध्ये प्रत्येकाचं 1 बाय 1 आपण शिकूया आता की कुठला V1 V2 कुठला V3 आहे. अगेन आय रिपीट, मी पुन्हा सांगतो की सपोर्टिंग वर्ब सुद्धा मेन वर्बचं काम करतो तो मेन वर्बचं काम कसं करतो तो. जर वाक्यात सपोर्टिंग वर्ब नंतर मेन वर्ब नसेल तर तो जो सपोर्टिंग असतो तो मेन वर्ब होतो. मग आता इथे मी पहिला वर्ब घेतो बघा, पहिला घेतो मी इथं, तो म्हणजे टू बी. तुम्हाला कळेल आता बी काय आहे, आज बी काय असतं आणि बिन काय असतं ते कळेल. टू बी हे काय आहे टू बी सांगतो. आता इथे मी लिहितो आधी एम इज आर लिहितो, एम इज आर. ठीक आहे, इथं लिहितो मी वॉज आणि वर. यांच्या नंतर मेन वर्बचा चौथा फॉर्म येतो, आपण हे शिकलोय मागच्या लेक्चरला. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, ॲमिजार वॉजवेर नंतर V4 येतो, म्हणजे लक्षात घ्या हे ॲमिजार वॉजवेर सपोर्टिंग वर्ब आहे. कारण त्यानंतर तुम्ही V4 लिहिलाय, मेन वर्ब लिहिलाय, म्हणजे त्याला सपोर्ट करतील, हे झाले सपोर्टिंग वर्ब. आता इथं मी ते मेन वर्ब म्हणून लिहितो, त्यांच्या नंतर मेन वर्ब नाही येणार. कसं आहे बघा, मी इथं लिहितो वर्ब 1, इथं लिहितो वर्ब 2, इथं वर्ब 3 आणि इथं वर्ब 4. म्हणजे बघा या V1 मध्ये बी, म्हणजे या बी मध्ये कोण कोण येतं, एम इज आर, एम इज आर. दुसऱ्यामध्ये वॉज किंवा वेअर, तिसऱ्यामध्ये बीन आणि चौथ्यामध्ये बीइंग. आता व्यवस्थित आहे का मी काय म्हणतो. हे ॲमिजार वॉजवेअर आणि हे ॲमिजार वॉजवेअर दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कसा, हे सपोर्टिंग वर्ब आहे, यांच्या नंतर मेन वर्ब येतो. हे मेन वर्ब आहे, हे मेन वर्ब आहे, यांच्यानंतर मेन वर्ब येणार नाही. हा, हे सपोर्टिंग वर्ब आहे ॲमिजार वॉजवेअर, हे मेन वर्ब आहे. आता हे कसे ओळखायचे, सोपं आहे. जर ह्या ॲमिजार वॉजवेअर नंतर जर पुढे मेन वर्ब आला तर हे ॲमिजार वॉजवेअर सपोर्टिंग आहे. जर ह्या ॲमिजार वॉजवेअर नंतर पुढे मेन वर्ब नसेल तर हे ॲमिजार वॉजवेअर मेन वर्ब असतील. कसे बघूया आता. आता इथे एक लक्षात घ्या, यांचा V1 ॲमिजार आहे, दुसरा वॉजवेअर आहे, तिसरा बीन आहे आणि चौथा बीइंग आहे. हे 4 फॉर्म लक्षात घ्या. आपल्याला डिटेल शिकायचा ते शब्द काय आहे आणि यांच्यावरती कुठले प्रश्न आलेत. बघा आता पहिलं मी इथं लिहितो आय एम. बघा इथे तुम्ही पहिलं वाक्य लिहितो, आय एम द प्रेसिडेंट ऑफ धिस क्लब, असं वाक्य लिहिलं मी पहिलं. आणि दुसरं तुम्ही आय एम प्रिपेअरिंग किंवा आय एम एक्सप्लेनिंग द चॅप्टर इन डिटेल. आता 2 वाक्यांमध्ये फरक बघू आपण. दोन्ही वाक्यांमध्ये मी एम लिहिलाय, एम. दोघांमध्ये काय फरक आहे. हा जो एम आहे हा इथं एम आहे. मी काय म्हटलंय, ॲमिजार वॉजवेअर नंतर V4 येतो, वर्बचा चौथा फॉर्म येतो. मग इथं बघा एम नंतर V4 कुठे आहे बरं, इथून तो द प्रेसिडेंट ऑफ धिस क्लब, मी या क्लबचा प्रेसिडेंट आहे. मग याच्यामध्ये V4 कुठे आहे, कुठे दिसत नाही मला V4 तर. मग इथं कुठेच V4 नाही आहे, मेन वर्ब नाही आहे, म्हणजे हा जो एम आहे हा मेन वर्ब आहे आणि या V1 आहे कुठला, हा इथला एम नाही आहे हा, कारण हा मेन वर्ब आहे, हा एम मेन वर्ब आहे, हा इथला आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आय एम एक्सप्लेनिंग द चॅप्टर इन डिटेल, याच्यामध्ये हा V4 एक्सप्लेनिंग, म्हणजे ह्या वाक्यातला मेन वर्ब एक्सप्लेनिंग आहे आणि सपोर्टिव्ह कोण आहे, एम आहे. मग दोघांमध्ये काय फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. कसा, पहिली गोष्ट ह्या वाक्याचा टेन्स वेगळा आहे आणि ह्या वाक्याचा टेन्स वेगळा आहे, दोघांचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे हा एम आणि हा एम सारखा आहे का, नाही, दोघांचे टेन्स वेगळे आहे. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे पहिला, हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. टेन्स काय ते नंतर बघू, आपले हे सगळे बेसिकचे लेक्चर संपले की टेन्स पहिलं चॅप्टर आहे त्यात मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तिथं हा एम मेन वर्ब आहे, इथं एम सपोर्टिंग वर्ब आहे. मग हा दुसऱ्या वाक्यातला एम म्हणजे हा इथला आणि पहिल्या वाक्यातला एम म्हणजे हा इथला. क्लिअर एवढं. दुसरं बघा आता, दुसऱ्यामध्ये तुम्ही की माय मदर वॉज स्कोल्डिंग मी फॉर माय मिसबिहेवियर. हे पहिलं वाक्य लिहिलंय मी, इथे वॉज लिहिलंय. दुसरं होतो की ही वॉज द टॉलेस्ट प्लेयर ऑफ अवर टीम. आता दोन्ही वाक्यांमध्ये बघा मी वॉज लिहिलाय. ठीक आहे, वॉज. आता पहिल्या वाक्यात माय मदर वॉज स्कोल्डिंग मी फॉर माय मिसबिहेवियर. स्कोल्डिंग म्हणजे खरडपट्टी काढणे किंवा झापणे किंवा काहीतरी कान उघडणे. माय मदर वॉज स्कोल्डिंग मी फॉर माय मिसबिहेवियर.
इथं हा वॉज आहे बघा, दिसला का हा वॉज आहे. आपण काय म्हटलं अमेझर वॉज नंतर काय येतो V4 येतो. मग या वॉज नंतर हा कोण आहे स्कोल्डिंग V4 आहे, म्हणजे हा स्कोल्डिंग मेन वर्ब आहे. मग वॉज कोण आला सपोर्टिंग वर्ब आहे, कारण याच्यात तर मेन वर्ब आला आहे. दुसऱ्या वाक्यात बघा ही वॉज द टॉलेस्ट प्लेअर ऑफ अवर टीम. ही वॉज द टॉलेस्ट प्लेअर. आता इथं वॉज आहे, इथं वॉज आला. याच्यानंतर कुठे मला मेन वर्ब दिसतोय, याच्यानंतर मेन वर्बच नाही आहे, V4 येतो, V4 दिसतच नाहीये. मग ह्या वाक्यामध्ये हा जो वॉज आहे हा मेन वर्ब आहे आणि तो V2 आहे. V2 कळालं इतकं. तर हा वॉज जो आहे हा मेन वर्ब, हा जो वॉज आहे हा सपोर्टिंग वर्ब. हा इथं तुम्ही सपोर्टिंग वर्ब, हा इथं मेन वर्ब, सेम थिंग हा मेन वर्ब आणि हा सपोर्टिंग वर्ब. फरक काय, टेन्स बदलला आहे, अर्थ बदलला आहे, दोघांचा वापर वेगळा आहे. हा सिंपल पास्ट टेन्स आहे शेवटचा, हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. करता इतकं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की मेन वर्ब कोण आहे. जर तुम्हाला ते ओळखता आलं तर तुम्हाला लगेच क्लिक होईल. एक चॅप्टर ते म्हणजे क्लॉज वाला तुम्हाला कळेल, त्यात कॉम्प्लेक्स सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स ते कळेल. आणि दुसरं म्हणजे चेंज द व्हॉइस आहे चॅप्टर आहे पुढे, तेही तुम्हाला पटकन कळेल. आणि क्वेश्चन टॅग हे चॅप्टर क्विक करतात लगेच, मेन वर्ब आला लगेच कळलं. किंवा डायरेक्ट इंडायरेक्ट मध्ये आपण टेन्स बदलतो बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट करताना, इनडायरेक्ट डायरेक्ट करताना, त्यासाठी टेन्स ओळखता आला पाहिजे. आणि टेन्स साठी हे चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता बघा हे झाले दोन. आता तिसरं मी बिन विषय घेतो. बिन, आता आपण एक काम करूया, पहिली गोष्ट समजून घ्या, हा जो बिन आहे हा मेन वर्ब आहे, मेन वर्ब आहे हा. ठीक आहे, हा V3 आहे, V3 आहे. मग आता मला एक सांगा, याच्यामध्ये मी आधी रिपीट करतो, हा जो बी काय आणि अमेझर काय. बी V1 आहे, मेन वर्ब आहे बी, त्याच्या अंडर अमेझर येतात. बी पण V1 आहे, त्याच्या अंडर अमेझर येतात. वॉज वेअर हा बीच आहे पास्ट वाला, अमेझर बीच आहे प्रेझेंट वाला. बिन हा V3 आहे, बिंग हा V4 आहे. मग आता एक लक्षात घ्या, हा मेन वर्ब आहे, एक लक्षात घ्या. इथं आधी सब्जेक्ट येतो, नंतर सपोर्टिंग वर्ब येतो, मेन वर्ब येतो आणि ऑब्जेक्ट येतो, हे माहिती आपल्याला. तर या केसमध्ये सपोर्टिंग वर्ब नंतर मेन वर्ब येतो. क्लिअर. मग आता बिन कुठे येतो, तुम्ही ग्रॅज्युएट असणार तर तुम्हाला कळेल की आपण ऐकलं असं हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन, हे असं काय असतं. आणि तुम्ही हे पण ऐकलं असणार कॅन बी, कुड बी, मे बी, माइट बी, शॅल बी, शुड बी, बी येतो तिथं. आता बी का आणि बिन का. मग तुम्ही कधी असं ऐकलंय का की कॅन बिन, कॅन आणि बिन, कुड बिन, कुड बिन, शॅल बिन, असं ऐकलं नसणार तुम्ही. का नाही ते सांगतो, हे चुकीचं आहे. किंवा तुम्ही कधी असं ऐकलंय का हॅव बी, ठीक आहे, त्यानंतर हॅज बी, असं ऐकलं कधी हॅड बिन नाही ऐकलं. का नाही ऐकलं सांगतो, आता ऐका. मग आपण हॅज बिन, हॅड बिन का लिहितो, असं हॅव बिन का लिहितो, हॅज बिन का लिहितो, हॅव बिन, हॅज बिन, हॅड बिन असं का लिहितो आपण. ठीक आहे, त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला आता. आणि कॅन बी, कुड बी, मे बी, माइट बी का लिहितो, कॅन बी, कुड बी, मे बी, माइट बी, शॅल बी, शुड बी. सांगूया बिन कोण आहे, मेन वर्ब आहे, एक लक्षात घ्या. आणि तो किती आहे, V3 आहे. V3 हा. मग हा जर V3 आहे ना हा, तर एक कालच्या लेक्चरकडे जावं आपण. आणि आधी सपोर्टिंग वर्ब येतो, नंतर मेन वर्ब येतो. अमेझर नंतर कुठला मेन वर्ब येतो, V4. वॉज नंतर कुठला मेन वर्ब येतो, V4. डू डज डिड नंतर कुठला येतो, V1. मग हॅव हॅज हॅड नंतर कुठला येतो, V3. हॅव हॅज हॅड नंतर V3 येतो. पुन्हा अगेन आय रिपीट, हॅव हॅज हॅड नंतर V3 येतो. जर मी हॅव हॅज हॅड लिहिलं वाक्यात तर त्याच्यानंतर V3 येतो, V3 येतो. मग मला सांगा हा V3 आहे बिन. मग हॅव बिन का असतं, कारण हॅव नंतर V3 येतो. हॅज बिन का असतं, कारण हॅज नंतर V3 येतो. हॅड बिन का असतं, कारण हॅड नंतर V3 येतो. मग असं का नाही हॅड बी, कारण बी V1 आहे. हॅव हॅज नंतर V3 येतो, बी तर V1 आहे. मग V1 कसं येईल त्याच्यानंतर, म्हणून हे असं फॉर्म्युला बनलेला आहे हॅव बिन, हॅज बिन, हॅड बिन. मग आता इथे या कॅन बी, कुड बी, मे बी, माइट बी. कॅन काय आहे, मॉडेल ऑक्झिलरी आहे. कुड काय आहे, मॉडेल्स आहेत. ह्या कॅन, कुड, मे, माइट, शॅल, शुड, विल, वुड ह्या सगळ्या मॉडेल ऑक्झिलरी आहे. यांच्यानंतर कुठला मेन वर्ब येतो, V1 येतो, V1. मग बी किती आहे, V1 आहे. म्हणून कॅन बी, कुड बी, मे बी, माइट बी, आय शॅल बी इन पुणे टुमॉरो मॉर्निंग, आय शॅल बी DYSP नेक्स्ट इयर. करता येत काय. मग बी काय येतो, कारण कॅन, कुड, मे, माइट नंतर V1 येतो. बी हा V1 आहे. बिन का येत नाही, बिन हा V3 आहे. आणि कॅन, कुड, मे, माइट मॉडेल नंतर V3 येत नाही. करता येत का. मग हा जो बी आहे आणि हा जो बिन आहे हे मेन वर्ब आहेत. हा बी V1 आहे आणि हा बिन V3 आहे. बघा मी जो वाक्य लिहित होता, बघा त्या दोन वाक्यांमध्ये मी काय लिहिलं आहे. दे विल बी इन पुणे टुमॉरो मॉर्निंग अँड द फॅट वुमन हॅज बीन व्हेरी क्लेवर. आता दोन वाक्यामध्ये बघा, पहिल्या वाक्यामध्ये मी दे विल बी इन पुणे टुमॉरो मॉर्निंग. बघा आता विल कोण आहे, तर हा मॉडेल ऑक्झिलरी आहे. ठीक आहे,
आणि हा बी कोण आहे, हा मेन वर्ब आहे, मेन वर्ब. सपोर्टिव्ह वर्ब नंतर मेन वर्ब येतो, हा V1 आला, बी. दुसरं वाक्य बघा, द फॅट वुमन हॅज बीन व्हेरी क्लेवर. आता इथं हॅज कोण आहे, सपोर्टिंग वर्ब आहे, हॅज हा सपोर्टिंग वर्ब आहे. मग मेन वर्ब कोण आहे, बीन आहे, हा V3 आहे. हा V3 आला मेन वर्ब, हा V1 आला मेन वर्ब. क्लिअर एवढं? तर हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन कळालाय तुम्हाला. तर बी हा V1 आहे आणि बी हा V3 आहे. क्लिअर? आता बघा इथं लक्ष द्या, मी पुढचं काहीतरी लिहितो आता. पुढे मी जर हे लिहिलं आता, बीइंग, शी इज बीइंग, शी इज बीइंग द स्मार्टेस्ट गर्ल ऑफ आर बॅच, असं वाक्य लिहिलं मी. आता आपण कालपासून काय शिकतो की अमेझॉन नंतर V4 येतो, अमेझॉन नंतर V4 येतो. मग बघा, जेव्हा तुम्ही एटीएम मधून पैसे काढतात, एटीएम मशीन मधून, तेव्हा तिथं काय असतं की युअर ट्रान्झॅक्शन इज बीइंग, जेव्हा तुम्ही ऑनलाईन पे करतात फीस, तेव्हा युअर ट्रान्झॅक्शन इज बीइंग प्रोसेस्ड. मग बघा, ह्या इज नंतर जो आहे ना, ह्या इज नंतर हा कोण आहे, बीइंग, हा मेन वर्ब आहे V4, हा V4 आहे बीइंग. आणि हा इज कोण आहे, हा सपोर्टिंग वर्ब आहे. आणि हा बीइंग कोण आहे, हा मेन वर्ब आहे. तर बीइंग V4 आहे, हा बीइंग V3 आहे, वॉज वेअर V2 आहे, आणि हा जो बी अमेझॉन आहे हा V1 आहे. क्लिअर एवढं? मग यांच्यामध्ये काय फरक आहे, ह्या दोन बॉक्समध्ये? हे मेन वर्ब आहे, हे स्वतः मेन वर्ब असतात, हे सपोर्टिंग वर्ब आहे. यांच्या नंतर मेन वर्ब येतो, यांच्या नंतर मेन वर्ब येत नाही, हे स्वतः मेन वर्ब असतात. मग हे जर मेन वर्ब असतील यांचा टेन्स वेगळा, हे जर सपोर्टिंग वर्ब असतील तर यांचा टेन्स वेगळा. टेन्स मध्ये तुम्हाला ते कळेल. फक्त आता या क्षणाला लक्षात घ्या की जर तुम्हाला सपोर्टिंग वर्ब आणि मेन वर्बचा डिफरन्स कळाला तर तुम्हाला इंग्रजी जमते आहे, त्या प्रवाहाकडे चाललो आहे आपण. ठीक आहे? तर नंबर 1, सपोर्टिव्ह वर्ब मेन वर्बचं काम करतात का? हो. कसं ओळखायचं? जर सपोर्टिव्ह वर्ब नंतर मेन वर्ब नाही आला तर तो सपोर्टिव्ह मेन वर्ब होतो आणि त्याचे 4 फॉर्म असतात. पहिला प्रकार घेतला आपण टू बी, याचे 4 फॉर्म आहेत. क्लिअर एवढं? आणि हे त्याचे वाक्य आहेत सगळे, हे तुम्ही सायमल्टेनियसली लिहायचे आहेत. हे परिचय येतील का? तर अजिबात नाही. हे क्लर्कला येणार नाही असे वाक्य. मी फक्त अंडरस्टँडिंगसाठी सांगितलं आहे की हे सपोर्टिंग असतात, हे मेन वर्ब असतात. फक्त हे आयडिया म्हणून लिहून घ्यायचं आहे तुम्ही. क्लिअर एवढं? ठीक आहे. आता आपण दुसऱ्या पार्टकडे वळूया. हे टू बी झालं, आता वळूया आपण टू हॅव कडे, नंतर टू डू कडे. ठीक आहे? बघा आता पुढचा 2 नंबरचा पॉईंट आपला टू हॅव. आपण पहिला संपवला टू बी, तो मेन वर्ब पण असतो, सपोर्टिंग वर्ब पण असतो. आता हा टू हॅव, हा सुद्धा मेन वर्ब पण आहे आणि सपोर्टिंग वर्ब पण आहे. कसं तो बघा, आपण कालपासून शिकतोय हॅव हॅज हॅड नंतर V3 येतो. एकदम क्लिअर आहे. आता V2 आणि V3 दोन्ही सारखे असतील तर कसं ओळखायचं त्यावरती मी पुन्हा सांगतो. हे बघा, जर एखादा मेन वर्ब आहे त्याचा V2 V3 सारखा आहे. कसं? आता मी तरी थिंक, थिंक हा V1 आहे, याचा दुसरा काय आहे थॉट, तिसरा काय आहे थॉट, आणि चौथा काय आहे थिंकिंग. बघा त्याच्यामध्ये दोन्ही सारखे आलेत, थॉट थॉट. आता अजून एक मी लिहितो रिजेक्ट, रिजेक्ट लिहिला मी, याचा दुसरा काय आहे रिजेक्टेड, तिसरा काय आहे रिजेक्टेड, आणि चौथा काय आहे रिजेक्टिंग. ठीक आहे? आता त्याच्यामध्ये गडबड काय आहे की थॉट V2 V3 सारखे आहेत, रिजेक्टेड रिजेक्टेड V2 V3 सारखे आहेत. तुम्ही जर त्या नोट्समधून गेलात मी दिलेल्या वर्बच्या, त्यामध्ये सगळे रेग्युलर वर्ब हे सगळे सारखे असतात. V2 V3 रेग्युलर वर्ब सारखे कसे? ज्यांना ईडी लागतो ना त्यांचा V2 आणि V3 सारखाच असतो. जसं प्रॉमिस प्रॉमिस्ड प्रॉमिस्ड, आस्क आस्क्ड आस्क्ड, डिवाइड डिवाइडेड डिवाइडेड, डेमॉन्स्ट्रेट डेमॉन्स्ट्रेटेड डेमॉन्स्ट्रेटेड. ठीक आहे? कन्फ्यूज कन्फ्युज्ड कन्फ्युज्ड, अडॉप्ट अडॉप्टेड अडॉप्टेड. राईट? मग हे कसे ओळखायचे? आपण सांगितलं, मी पुन्हा सांगतो. तर लक्षात घ्या, V3 V2 कसा ओळखावा? तर त्याच्यासाठी सोपं सांगतो. जो V3 आहे त्याच्या आधी सपोर्टिंग वर्ब येतो. कोण येतो? हॅव हॅज हॅड. कारण हॅव हॅज हॅड नंतर V3 येतो. ठीक आहे? V3च्या आधी नेहमी हॅव हॅज हॅड येतो सपोर्टिंग वर्ब, आणि हा जो V2 आहे याच्या आधी सपोर्टिंग वर्ब येत नाही. मग दोघांपैकी कसे ओळखायचे? याच्या आधी जर सपोर्टिंग वर्ब आला हॅव हॅज हॅड ते V3 आहे. जर याच्या आधी सपोर्टिंग वर्ब नाही आला तर तो V2 आहे. कसं आहे बघा, एक सोपं वाक्य तुम्ही, शी थॉट अबाउट मी. ठीक आहे? पुढचं वाक्य गृहीत धरा फक्त समजण्यासाठी. आणि शी हॅज थॉट अबाउट मी. ठीक आहे? तेच वाक्य लिहिलं मी पुढे, अबाउट मी.
आता दोघांमध्ये फरक बघा, या सब्जेक्ट नंतर डायरेक्ट मेन वर्ब आहे, सपोर्टिव्ह वर्ब दिसत नाही मला, म्हणजे हा V2 आहे. इथं बघा, ह्या थॉटच्या आधी हॅज आहे, हा सपोर्टिव्ह वर्ब आहे. मग हा सपोर्टिव्ह वर्ब आला आहे म्हणून हा थॉट V3 आहे, V3. आणि हा जो इथं V2 आहे म्हणून V2 V3 कसे ओळखायचे, तर ज्याच्या आधी सपोर्टिव्ह वर्ब येतो तो V3. कुठला सपोर्टिव्ह वर्ब? हॅव, हॅज, हॅड. जर त्याच्या आधी सपोर्टिव्ह वर्ब नाही आला मेन वर्बच्या आधी तर तो असतो V2. म्हणून V2 आणि V3 मधला डिफरन्स कळालाय. मग आता इथं बघा, इथं पण मी काय केलाय, हा V2 आणि हा V3 सेम आहे. बघा, हा हॅड आहे, हॅड आहे, दोन्ही सारखे आहेत म्हणून कन्फ्युज होऊ नका. दोघे सारखे आहेत ना. जर सपोर्टिव्ह वर्ब आला तर तो V3 होईल, जर सपोर्टिव्ह वर्ब नाही आला तर तो V2 होईल. ठीक आहे, ते बघू आपण. आता मी स्टार्ट करतो. हॅव हॅज हॅड. एक लक्षात घ्या, हॅव हॅज हॅड दोन कामं करतात, एक मेन वर्ब आणि एक सपोर्टिव्ह वर्ब. कसं ओळखायचं? जर हॅव हॅज हॅड नंतर मेन वर्ब असेल वाक्यात तर ते हॅव हॅज हॅड सपोर्टिव्ह वर्ब आहेत. क्लिअर? दुसरं, जर हॅव हॅज हॅड नंतर वाक्यात मेन वर्ब आलाच नाही, म्हणजे हा V3 आलाच नाही, तर तो हॅव हॅज हॅड मेन वर्ब होईल. मग तो जेव्हा मेन वर्ब होतो तेव्हा त्याचे 4 फॉर्म पडतात. म्हणजे असं इंग्लिशमध्ये एकही मेन वर्ब नाही की त्याचे 4 फॉर्म नसतील. तुम्ही असं मेन वर्ब शोधा की ज्याला 4 फॉर्म नाही, असं होतच नाही. ज्या शब्दाचे 4 फॉर्म नाही तो वर्ब नाही. मग तो काय आहे? नाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, प्रिपोजिशन, कंजंक्शन असेल, कुठलाही शब्द असू शकतो तो. म्हणून हा मेन वर्ब आहे आणि हा सपोर्टिव्ह वर्ब आहे. मग हा जो सपोर्टिव्ह वर्ब आहे हॅव हॅज हॅड, याच्यानंतर V3 येईल, मेन वर्ब V3. हा जो हॅव हॅज हॅड मेन वर्ब आहे याच्यानंतर कुठलाही मेन वर्ब नाही येणार, हा स्वतःच मेन वर्ब आहे. क्लिअर? म्हणजे 4 फॉर्म कुठले आहेत तर बघा, पहिला हॅव किंवा हॅज. आता बघा हे दोन कसे काय, तर तुम्हाला माहिती आहे, पहिल्या लेक्चरला सांगितलं मी, हॅव आणि हॅज दोन्ही सारखे आहेत. इंडिया हिंदुस्थान एकच आहे, हॅव आणि हॅज एकच आहे, अर्थही एकच आहे, फक्त वापर वेगळा आहे. वापर कसा वेगळा? जो हॅज आहे तो सपोर्टिव्ह वर्ब आहे, हॅज हा सपोर्टिव्ह वर्ब आहे आणि मेन वर्ब पण आहे. पण इथं हॅज जो आहे हा सिंग्युलर आहे आणि हा जो हॅव आहे हा प्लुरल आहे. ठीक आहे, हॅव हा प्लुरल सब्जेक्टच्या नंतर येतो आणि हॅज हा सिंग्युलर सब्जेक्टच्या नंतर येतो. अर्थ एकच, फक्त मांडणी वेगवेगळी आहे. मग आपण शिकलो पहिल्या लेक्चरला, ही, शी, इट नंतर हॅज येतो, सिंग्युलर नाउन नंतर हॅज येतो, प्लुरल जर असतील तर हॅव येतो. दुसऱ्याचा फॉर्म आहे हॅड, तिसऱ्याचा फॉर्म आहे हॅड आणि चौथा पुन्हा हॅव्हिंग. आता यात बघा, यांचे ना 2 अर्थ होतात मराठीत, 2 अर्थ होतात. मी पहिला अर्थ लिहिला जवळ आहे, दुसरा अजूनही करताय तो नंतर घेईन मी 5 मिनिटांनी. आधी समजून घ्या, हॅव्हॅज म्हणजे काय? जवळ आहे असणे. आणि हा हॅव्हॅज म्हणजे काय? तर यात क्रिया पूर्ण केलेली आहे. आपण शिकलोय हे सपोर्टिव्ह वर्ब मध्ये. कुठली क्रिया त्या टेन्स मध्ये कळेल तुम्हाला. तुम्ही जर पुन्हा बेसिकचं लेक्चर बघितलं किंवा नोट्स बघितले वस्तू तुम्ही लिहिलेल्या, तर तुम्हाला कळेल की याचा अर्थ आणि याचा अर्थ वेगळा आहे. याचा अर्थ काय आहे की क्रिया पूर्ण केलेली आहे, क्रिया पूर्ण केलेली होती हॅड असेल तर. याचा अर्थ क्रिया वगैरे नाही आहे, याचा अर्थ पोझिशन आहे. पोझिशन म्हणजे काय? मालकी हक्क. याच्यात हॅव्हॅज काय म्हणतो? जवळ आहे. आय हॅव अ पेन, माझ्याजवळ पेन आहे. आय हॅव नॉलेज, आय हॅव स्किल, आय हॅव लॉट ऑफ एक्सपिरियन्स, आय हॅव सो मेनी फ्रेंड्स, शी हॅज ब्युटिफुल आईज, शी हॅज टू मेनी बुक्स. असे वाक्य झालं. हॅड जवळ होते, आधी पास्ट टेन्स. आय हॅड 2 बाईक्स, माझ्याकडे 2 बाईक होत्या. माय फादर हॅड 20 एकर्स लँड, माझ्या वडिलांकडे 20 एकर जमीन होती, जे जवळ होते. हा हॅड तिसरा म्हणजे काय? आधी जवळ होते. आता आधी कसं? तर हा पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये जातो आणि पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये ना हे आधी कसं सांगितलं जातं की जेव्हा 2 क्रिया असतील, की जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्याकडे शक्तिमानचा ड्रेस होता, जेव्हा मी 4थीत होतो तेव्हा आमच्याकडे 4 म्हशी होत्या. करताय जरा पास्ट मध्ये जावं लागतं यामध्ये, की जेव्हा मी 1लीत होतो की 1992ला जेव्हा स्फोट झाला होता तेव्हा मी हे करत होतो, त्या केसमध्ये जवळ आधी होतं. म्हणजे तुम्ही काय म्हणणार? मी असं म्हणेन की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा माझ्याकडे इंग्लिश ग्रामरचं एक पुस्तक होतं. अशा 2 क्रिया आपण शिकूया डिटेलमध्ये. पास्ट परफेक्ट टेन्स. हॅव्हिंग V4 सध्या जवळ आहे म्हणजे काय? सध्या जवळ कसं? 2 गोष्टी असतात जवळ असणं. एक म्हणजे जे कायमस्वरूपी आहे, माझ्याकडे नॉलेज आहे, आय हॅव अ नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज, जे कायमस्वरूपी असेल. आणि सध्या काय जवळ आहे? माझ्याकडे हा शर्ट आहे, हा सध्या आहे, हा उद्या नसेल, परवा नसेल, हू नोज की तो नसेलच कदाचित. म्हणजे तुम्हाला 4 मित्र तुमचे चाललेले आहेत, मैत्रिणी चाललेले आहेत, त्यातले तुम्हाला एकाला पॉईंट आउट करायचं की तो माझा मित्र आहे. कोणता? मग तुम्ही त्यांना म्हणणार की द गाय हु इज हॅव्हिंग ब्लू शर्ट, ज्याच्याजवळ ब्लू शर्ट आहे तो सध्या. म्हणजे अ लेडी हु इज हॅव्हिंग ब्लॅक साडी इज माय मदर. हॅव्हिंग म्हणजे सध्या, हॅव्हिंग माझ्याकडे जे आहे. तुम्ही जर म्हटलं की सर मला 50 रुपये द्या बरं, मी म्हटलं राईट नाव आय एम हॅव्हिंग 10 रुपये ऑनली. सध्या माझ्याकडे 10 रुपये आहेत. जे सध्या असतं ते असतं हॅव्हिंग. क्लिअर? हे झालं मेन वर्ब. कसे ओळखायचे? तर बघा इथं वाक्य, पहिलं वाक्य लिहिलं मी, माय फादर हॅज प्लेंटी ऑफ बुक्स, माझ्या वडिलांकडे भरपूर पुस्तकं आहेत. अँड द प्रिन्सिपल हॅज ऑलरेडी गिवन अस अ फ्यू गाईडलाईन्स, आमच्या प्रिन्सिपलने आधी आम्हाला काही गाईडलाईन दिलेल्या आहेत. आता 2 वाक्यामध्ये फोकस करू आपण. ह्या हॅज नंतर पहिल्या वाक्यातल्या मेन वर्ब आहे का? नाही आहे. मेन वर्ब म्हणजे V3
हॅव हॅज ॲड नंतर येतो तो आहे का प्लेंटी, हा तर ऍडजेक्टिव्ह, ऑफ बुक्स नाऊन आहे म्हणजे तो कुठे मला V3 दिसला नाही. मग हा हॅज कोण आहे, मेन वर्ब आहे. हा मेन वर्ब किती आहे, पहिला, हा पहिला, हॅव हॅज पहिला आला, हा कळला मेन वर्ब. म्हणजे या वाक्यात मी काही नाही तर मेन वर्ब आहे, हा मेन वर्ब आला. दुसरं वाक्य असं आहे, द प्रिन्सिपल हॅज ऑलरेडी गिव्हन अस अ फ्यू गाईडलाईन. आता बघा हॅज आहे हा आणि हॅज नंतर मला हा V3 दिसला. बघा हा गिव्हन V3 दिसला, हा गिव्हन मेन वर्ब आहे. मग मेन वर्ब आहे म्हणजे हा हॅज कोण असेल, सपोर्टिंग वर्ब आहे, हा याला सपोर्ट करतोय. म्हणजे हा जो हॅज आहे तो या बॉक्स मधला आहे आणि हा जो हॅज आहे तो या बॉक्स मधला आहे. मग हा हॅज कोण आहे, हा आहे सपोर्टिंग वर्ब. क्लिअर. दुसरं वाक्य, माधुरी हॅड रिच्ड होम बिफोर वी डीड. बिफोर वी डीड म्हणजे आम्ही जाण्याच्या आधीच माधुरी पोहोचून गेली होती. मी मगाशी म्हटलं होतं पास्ट परफेक्ट टेन्स, दोन क्रिया, ते कळेल तुम्हाला पुढे. माधुरी हॅड रिच्ड होम बिफोर वी डीड. आता इथं बघा हॅड इथं हा हॅड आणि याच्यानंतर हा V3 दिसला मला, V3 रिच्ड जो आपण म्हणतो रिचड, मराठी लोक रिच्ड त्याचा ट उच्चार करा, रिच्ड. ड नाही, लुकडं तुकडं नाही, लुक्ड, आस्क्ड, टॉक्ड, ट उच्चार करायचा. तर माधुरी हॅड रिच्ड होम बिफोर वी डीड. आता या हॅड नंतर इथं रिच्ड हा V3 आहे. मग हा जर V3 आहे तर हॅड कोण आहे, सपोर्टिंग वर्ब आहे. मग हा हॅड या बॉक्स मधला आहे. क्लिअर. पुढचं वाक्य बघा, आय हॅड गोल्डन अपॉर्च्युनिटी टू गो अब्रॉड. आय हॅड गोल्डन अपॉर्च्युनिटी. आता बघा हॅड नंतर कुठे V3 दिसतं तुम्हाला, गोल्डन हा V3 नाही आहे, गोल्डन हा V3 नाही, ऍडजेक्टिव्ह आहे, गोल्ड नाऊन आहे. मग गोल्डन अपॉर्च्युनिटी टू गो अब्रॉड, मला संधी होती अब्रॉडला जाण्याची, जवळ होती संधी, होती पास्ट टेन्स हॅड. मग आता हॅड नंतर V3 आहे का कुठे, तर कुठेच V3 दिसला नाही. मग हा जो हॅड आहे हा मेन वर्ब आहे. ठीक आहे. मग आता हॅड इथं सुद्धा आहे आणि इथं सुद्धा आहे. मग आता कुठला हॅड येईल हा प्रश्न आहे मला. मी सांगितलं तुम्हाला की हा हॅड मेन वर्ब आहे. का मेन वर्ब आहे, कारण याच्यानंतर V3 नाही आहे, मेन वर्बच नाही आहे. मग इथं मेन वर्बच नाही आहे ना, मग हा ऍड आला मेन वर्ब. मग हा V2 आहे का V3 आहे, तर पुन्हा या इथं. मी सांगितलं तुम्हाला V2 आणि V3 कसा ओळखायचा. V3 च्या आधी सपोर्टिंग वर्ब येतो, V2 च्या आधी सपोर्टिंग वर्ब येत नाही. क्लिअर. मग याच्या आधी सपोर्टिंग वर्ब आहे का, नाही आहे. मग याच्या आधी सपोर्टिंग वर्ब नाही म्हणजे हा V2 आला, हा V2 आहे. क्लिअर. तिसरं बघा आता, we have paid the bill on time. We have paid the bill on time. आणि दुसरं, they have qualified for the final round of race. असं वाक्य आहे. आता बघा इथं हॅव आहे, we have प्लुरल. पेड हा V3 आहे, पेड हा V3 आहे म्हणजे हा मेन वर्ब आहे पेड. त्याचे 4 फॉर्म आहे, पे, पेड, पेड, पेइंग. आता पेड सारखे आले 2-3, पे, पेड. मग पेड दोन्ही सारखे आहेत, V2 V3. मग इथं हा V3 आहे का, कारण त्याच्या आधी सपोर्टिंग वर्ब आहे म्हणून हा V3 आहे. पण आपला हॅव कोण आहे, हॅव हा सपोर्टिंग वर्ब आहे का, कारण त्याच्यानंतर मेन वर्ब आलाय म्हणून हा हॅव जो आहे हा सपोर्टिंग वर्ब आला. आणि हा आता दुसऱ्या वाक्यातला हॅव. आता बघा, दे हॅव क्वालिफाईड फॉर द फायनल मॅच. आता पुन्हा बघा, या हॅव नंतर V3 आला क्वालिफाईड, हा मेन वर्ब आहे क्वालिफाईड. मग हा जो क्वालिफाईड आहे हा V3 आहे आणि हा जो हॅव आहे हा सपोर्टिंग वर्ब आहे. क्लिअर. मग मी जर पुढचं वाक्य लिहिलं इथं, लिहिलं असं की आय हॅव no plan this weekend. I have no plan this weekend. असं वाक्य लिहिलं मी, I have no plan this weekend. या हप्त्यात मला काही कुठलाच प्लॅन नाही आहे. मग या हॅव नंतर कुठे V3 आहे का, नाही आहे. मग हा जो हॅव आहे हा मेन वर्ब आहे आणि या किती आहे, V1 आहे, वर्ब 1 हा आला हॅव. क्लिअर एवढं. तर हे झाले आपले सपोर्टिंग वर्ब हॅव हॅज हॅड आणि हा झाला आपला मेन वर्ब हॅव हॅज हॅड. कसे ओळखायचे, जर यांच्यानंतर मेन वर्ब आला तर हे सपोर्टिंग, जर यांच्यानंतर मेन वर्ब नाही आला तर हे मेन वर्ब. मग मेन वर्ब झाले की त्यांचे 4 फॉर्म. पहिला कोण आहे, हॅव हॅज. दुसरा कोण आहे, हॅड. तिसरा कोण आहे, पुन्हा हॅड. चौथा कोण आहे, हॅव्हिंग. क्लिअर एवढं. मग आता 2 हॅड मध्ये काय गडबड आहे ना ती लगेच सांगतो मी तुम्हाला. तुम्ही तोपर्यंत नोटबुक मध्ये सगळं लिहून घ्यायचं आहे, ॲज इट इज लिहायचं आहे. तुम्ही त्या नोट्स मध्ये पण लिहायचे वाक्य प्लस हे पण त्यात तुम्ही ऍड करणार आहात. क्लिअर. आता बघा आपण काय शिकूया आता, ह्या दोन्ही हॅड मध्ये काय फरक आहे. मी तुम्हाला सांगितलं की V3 च्या आधी सपोर्टिंग वर्ब येतो, हॅव हॅज हॅड. V2 च्या आधी सपोर्टिंग येत नाही. ठीक आहे. अधिक समजून घ्या की ॲमिझा नंतर आपण म्हटलं V4, डू डज डीड V1, हॅव हॅज हॅड V3. बघा पुन्हा सांगतो, हॅव हॅज हॅड नंतर V3 येतो, हॅव हॅज हॅड नंतर V3. आता आहे का,
मी इथे एक वाक्य लिहितो, इथंच वाक्य तुम्ही आय आणि हॅव लिहिलं, सोपं वाक्य. आता इथे ते डॅश केले ना, तिथं मेन वर्ब येईल. मी सपोर्टिव्ह वर्ब म्हणून हॅव घेतलाय, इथं मेन वर्ब येईल. आता कुठला मेन वर्ब घ्या तुम्ही, इंग्लिशमधला कुठलाही घ्या जगातला, जोही तुम्ही मेन वर्ब घेणार, टेक, आस्क, गो, डिसाइड, डान्स, लव्ह, रिस्पेक्ट, कुठलाही घ्या, एनी वर्ब ॲज पर युअर चॉईस. नाव व्हॉट यू टू डू इज हिअर, तुम्हाला जोही मेन वर्ब सिलेक्ट करायचा ना, त्याचा तिसराच फॉर्म इथे लिहावा लागेल, तिसराच फॉर्म लिहावा लागेल. तर तुम्ही टेक घेतला त्याचं टेकन लिहावं लागेल, आस्क घेतलं आस्क लिहावं लागेल, रिजेक्ट घेतलं रिजेक्टेड लिहावं लागेल, प्रपोज घेतलं प्रपोज लिहावं लागेल. ठीक आहे. तर इथं V3च लिहेल मी, का बरं, कारण हॅव हा सपोर्टिंग वर्ब आहे. मग मी इथं लिहितो आय हॅव गॉट ए गव्हर्नमेंट जॉब. आता गॉट V3 आहे, मी हा पुसून टाकतो. ठीक आहे. दुसरा घेऊ आपण V3 कुठलाही. आय हॅव प्रॉमिस्ड, आय हॅव प्रॉमिस्ड यू टू टीच प्रॉपरली ॲज पर द क्वेश्चन पेपर ऑफ MPSC आणि UPSC. मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की तसंच शिकवेल. हॅव नंतर हा V3 आता. मग आपण एक काम करू, ह्या प्रॉमिसचे 4 रूप कुठले आहे, प्रॉमिस, प्रॉमिस्ड, प्रॉमिस्ड, प्रॉमिसिंग. मग हा V2 का V3 आहे, V3 आहे. कशामुळे, हॅव आहे. जर मी आता हॅव खोडला, म्हणजे जर मी पुसून टाकला, तर आता हा प्रॉमिस्ड V2 आहे, कारण V2च्या आधी सपोर्टिव्ह वर्ब नसतो. क्लिअर. मग आता इथं पुन्हा मी हॅव लिहितो, आता हा प्रॉमिस्ड कोण आहे, V3 आहे. मग मी हा जर प्रॉमिस जर खोडला, दुसरा मेन वर्ब घेऊ. अजून तुम्ही कुठलाही मेन वर्ब घ्या, ॲज यू सिलेक्ट द मेन वर्ब यू हॅव टू गो अकॉर्डिंग टू द रूल ऑफ सपोर्टिंग वर्ब. म्हणजे काय, तुम्हाला सपोर्टिंग वर्ब नुसार मेन वर्ब घ्यावा लागणार आहे, आपल्यानुसार नाही मला आवडतो म्हणून घेऊन टाकला तसं नाही चालणार. ठीक आहे. इथं जोही मेन वर्ब घेणार त्याचा तिसरा फॉर्म येईल. तुम्ही कुठल्या डोक्यात मेन वर्ब घ्या, त्याचा तिसरा फॉर्म इथं लिहिला जाईल. का, कारण इथं हॅव हॅज दॅट नंतर इंग्लिशमध्ये V3 येतो. क्लिअर. मग आपण एक काम करू, जरा इकडे या, इकडे या मागे. इथं हे काय आहेत बॉक्समध्ये दिले, हे मेन वर्ब आहेत, व्यवस्थित आहे का, आणि ह्या बॉक्समध्ये कोण आहे, सपोर्टिंग वर्ब आहेत. म्हणून दोन्ही एकत्र करू नका. तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळे मेन वर्ब आहेत आणि हे सगळे सपोर्टिंग वर्ब आहेत. मला इथं कोण घ्यायचं आहे, डॅशच्या ठिकाणी मेन वर्ब घ्यायचा आहे. हा बॉक्स कोणाचा आहे, मेन वर्बचा आहे. इथं मेन वर्ब किती येणार आहे, तिसरा येणार आहे. याच्यात तिसरा कोण आहे, हॅड आहे. हा हॅड मी इथं घेणार, आय हॅव हॅड गुड टाइम. आणि हे वाक्य बरोबर आहे. मी असिस्टंट 2014चं वाक्य घेईल याच्यावरती. आय हॅव हॅड गुड टाइम हे करेक्ट आहे. आता हॅव हॅड कसं बरं, हॅव हॅड हे करेक्ट आहे, सांगतो. यामध्ये एक लक्षात घ्या, हा जो हॅव आहे हा सपोर्टिंग वर्ब आहे. हा बघा हॅव सपोर्टिंग वर्ब. याच्यानंतर कुठला मेन वर्ब येतो, V3 येतो. हा जो हॅड आहे हा मेन वर्ब आहे V3. हा मेन वर्ब V3 आहे आणि हा हॅव सपोर्टिंग वर्ब आहे. त्यामुळे असं वाचताना आपल्याला वाटेल तसं काही तांदळात दगड लागण्यासारखं, खाताना आपला दगड लागतो ना तांदळात, तसं कळेल हॅव हॅड हॅज हॅड, ते बरोबर आहे. मग कसं काय बरोबर बरं, हा हॅव सपोर्टिंग वर्ब, हा हॅड मेन वर्ब V3. हा जो हॅड आहे हा इथला V3 आणि हा हॅव आहे हा इथला सपोर्टिंग वर्ब. क्लिअर. मग सपोज आता यामध्ये मी जर हॅव खोडून टाकला तर काही प्रॉब्लेम नाही. मी हा हॅव खोडून टाकला, ठीक आहे. आता हॅड मेन वर्बच आहे, पण याच्या आधी सपोर्टिव्ह आहे का, नाही आहे. नाही आहे ना, मग आता याचं रूपांतर V2 मध्ये होईल. या V2 मध्ये आता हा V2 झालेला आहे. क्लिअर करता येईल. तर हॅव हॅड एकत्र येतं का, येस येतं. हॅव नंतर V3 पाहिजे, हॅड हा V3 आहे, मग इथे बरोबर आहे हॅव हॅड. क्लिअर कळालं इतकं. आता हॅड कोण येईल, V3 होईल. गॉट इट. मग आता याचा अर्थ काय बरं, की एखादी गोष्ट आपण म्हटलं जवळ आहे, जवळ आहे, येस. एखादी गोष्ट आधीपासून जवळ असेल, आधीपासून म्हणजे काय, की मी असं म्हटलं की माझ्याकडे पेन आहे, तुम्ही आमच्याकडे आहे पेन, आम्ही आधीपासूनच पेन घेतोय, आय हॅव हॅड अ पेन. म्हणजे जी गोष्ट आधीपासून सुरळीत आहे त्याला आपण हॅव हॅड म्हणतो. आणि एखादी गोष्ट आधीपासून सुरळीत होती हॅड हॅड म्हणतो. त्या हॅड हॅडकडे जाऊया आपण, आधी इतकं घेतलं. दुसरं वाक्य तुम्ही शी हॅज, शी हॅज. हे वाक्य परीक्षा अशी येत नाही, परीक्षेत कसे येतात ते घेईल मी आधी. हे सोपे सोपे घेतोय मी फक्त समजण्यासाठी. शी हॅज हॅड, शी हॅज हॅड नो टाइम सिन्स मॉर्निंग. शी हॅज हॅड नो टाइम, तिच्याजवळ टाइमच नाही आधीपासून. आता बघा हॅज आणि हॅड आलं एकत्र, इथं हॅव आणि हॅड होतं. हे कसं काय बरोबर आहे. आता हॅज नंतर V3 येतो, हॅड हा V3 आहे, हा V3 आहे आपला मेन वर्ब. म्हणून हा सपोर्टिव्ह वर्ब आणि हा मेन वर्ब. मग आता याच्यात जर मी हॅज खोडून टाकला तर काही प्रॉब्लेम नाही. हॅडचं रूपांतर V2 मध्ये होईल. मग कारण सपोर्टिव्ह वर्ब असेल तर V3 असतो, सपोर्टिव्ह वर्ब नसेल तर V2 असतो. म्हणून हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. तिसरं वाक्य, ही हॅड लॉट ऑफ मनी. खूप पैसा होता त्याच्याकडे, मेला तो आता, असं म्हणतो आपण. ही हॅड लॉट ऑफ मनी, त्याच्याकडे भरपूर पैसा होता, त्याच्या जवळ खूप पैसा होता. आता हॅड कसं बरं, हा हॅड सपोर्टिंग वर्ब आहे पुन्हा, आणि हा जो हॅड आहे हा V3 आहे. V3
म्हणून हॅड हॅड एकत्र येईल का? येस. हॅज हॅड येस. हॅव हॅड येस. याचा अर्थ काय? एखादी गोष्ट आधी जवळ होती, माणूस मेल्यानंतर होतो, त्यांना खूप नॉलेज होतं, त्यांच्याकडे खूप पैसा होता, त्यांची पोरं खूप हुशार होती, तर तेव्हा हॅड हॅड येतं. मग हे हॅड हॅड काय बरं? हा पहिला हॅड सपोर्टिव्ह वर्ब, दुसरा हॅड मेन वर्ब V3. मग जर मी पहिला हॅड खोडला तर तो मेन वर्ब V2 होईल. मग ठीक आहे. मग एक लक्षात द्या, ह्या बॉक्सवरती फोकस करा जरा. हॅव हॅज हॅड नंतर V3 येतो, ठीक आहे ना? V3. मग हा काय आहे? हा V3 आहे. हा V3 आहे. म्हणजे हॅव नंतर हॅड येतो का? येस. मग बघायला दिलेलं आहे मी. हॅव नंतर हॅड येतो का इंग्लिशमध्ये? येस. पुन्हा हॅज नंतर हॅड येतो का? होय. हॅड नंतर हॅड येतो का? येस. ते करेक्ट आहे. हे काय मग? हा हॅड हा हॅड हा हॅड हा V3 आहे आणि हा हॅव हॅज हॅड हे सपोर्टिंग वर्ब आहे. क्लिअर का? बरोबर आहे ते सगळं. प्रश्न घेतो मी. आधी इकडे या. हे वाक्य बघा. पहिलं वाक्य मी काय लिहिलं आहे? आय हॅव हॅड अ गुड फॅमिली सपोर्ट. मला आधीपासून खूप सपोर्ट आहे फॅमिलीकडनं. काही कर बेटा, 10 वर्ष MPSC कर, पैसे देतो आम्ही. ठीक आहे, आधीपासून मला सपोर्ट आहे. मग याच्यातला हॅव कोण आहे? सपोर्टिंग वर्ब. आणि हॅड कोण आहे? मेन वर्ब V3. क्लिअर? दुसरं वाक्य बघू आपण. शी हॅज हॅड अ बॅड एक्सपिरियन्स इन ट्रेनिंग. तिला खूप बॅड एक्सपिरियन्स आलाय बरं. तिला खूप बॅड एक्सपिरियन्स आलेला ट्रेनिंगला. मग याच्यातला हॅज कोण आहे? सपोर्टिंग वर्ब. आणि हॅड कोण आहे? मेन वर्ब V3. जमलंय? तिसरं वाक्य. ही हॅड लॉंग पॉलिटिकल एक्सपिरियन्स. त्याला खूप अनुभव होता बाबा राजकारणाचा. जसं पवार साहेबांसारखं वाक्य असेल. ही हॅड लॉंग पॉलिटिकल एक्सपिरियन्स. ठीक आहे. मग आता यामध्ये बघा, हॅड आहे का? हा हॅड पहिला सपोर्टिंग वर्ब आहे, हा हॅड मेन वर्ब V3 आहे. मग असं एकत्र येतं का? येतं. हॅव हॅज हॅड नंतर V3 येतो, हा हॅड V3 आहे. तिन्ही वाक्य बरोबर आहेत. क्लिअर? पुढचं बघा आता. इंडिया हॅड विजनरी लीडर्स ड्युरिंग 1990s इरा. 1990च्या काळामध्ये भारताजवळ विजनरी नेते होते, लीडर्स होते. मग या हॅड नंतर कुठे V3 आहे का? तर या हॅड नंतर मला कुठेच V3 दिसला नाही. मग हा हॅड आता मेन वर्ब आहे आणि याच्या आधी सपोर्टिव्ह वर्ब आहे का? नाही आहे. म्हणजे हा हॅड V2 आला. V2. क्लिअर? पुढचं वाक्य बघा. आय हॅड 2 cars दॅट माय फादर गिफ्टेड मी. माझ्याकडे 2 कार होत्या ज्या माझ्या वडिलांनी गिफ्ट केल्या होत्या. त्याला 2 कार. आपल्याला सायकल पण भेटत नव्हती. बरं. आय हॅड 2 cars दॅट माय फादर गिफ्टेड मी. मग यामध्ये हॅड नंतर बघा मेन वर्ब आहे का? कुठे नाही आहे. हे दुसरं कंजंक्शन आहे आणि हे दुसरं वाक्य इथून पुढे दुसरं वाक्य आहे. हे वाक्य आपलं हे आहे, आय हॅड 2 cars. मग हॅड नंतर कुठलाच मेन वर्ब नाही, म्हणजे हा मेन वर्ब आहे हॅड. हॅडच्या आधी सपोर्टिव्ह वर्ब नाही आहे. मग हॅड माझा V2 आहे. क्लिअर? मग याच्यातला हॅड V3. यातनं एकच गोष्ट मला क्लिअर करायची आहे की हॅव नंतर हॅड येतो का? हो. हॅज नंतर हॅड होय. हॅड नंतर हॅड येतो, कारण हे तिन्ही हॅड V3 आहेत. क्लिअर एवढं? त्यामुळे कॉम्बिनेशन बघा. जर परीक्षेत प्रश्न आला म्हणजे आलेलाच आहे, घेतो मी प्रश्न, तर त्या केसमध्ये तुम्हाला थिंक करायचं की असं येतं का? हो येतं. हे क्लिअर? तुम्ही लिहून घ्यायचं व्यवस्थित. आधी मराठीमध्ये लिहायचं आहे, नोट्स घ्या ते साईडला, त्यात लिहून घ्या की वाक्यातील मेन वर्ब सपोर्ट येऊन ते दिलंय व्यवस्थित मराठीमध्ये. ठीक आहे? आणि हे सगळे चार्ट काढायचे तुम्ही ॲज इट इज काढा नवीन नोट्समध्ये तुमच्या. आता बघा, असिस्टंट 2014 प्रश्न आहे याच्यावरती. तो प्रश्न असा आहे, आता बघा हा प्रश्न आपल्याला आलेला आहे ASO 2014ला, असिस्टंट 2014ला प्रश्न आहे. द इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश, मराठी अँड अदर रिजनल लँग्वेजेस डॅश प्रोफाउंड इफेक्ट ऑन स्टुडंट्स लिंग्विस्टिक कॉम्पिटन्स. लिंग्विस्टिक कॉम्पिटन्स म्हणजे काय? की भाषेविषयी जे ज्ञान असतं ते. म्हणजे इंग्रजी, मराठी आणि इतर काही प्रादेशिक भाषांची जी सुरुवात झालेली आहे शाळेमध्ये, त्याचा विद्यार्थ्यांच्या भाषा ज्ञानावरती भरपूर फरक पडलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता आपण एक काम करू, 4 पर्याय हॅज हॅड, हॅव हॅड, आर आणि हॅव. पहिली गोष्ट काय आहे, हे जे नॉन बेसिक अंडरस्टँडिंग वाले लोक असतात ना, की मला इंग्लिश येतं, मला काही गरज नाही इंग्लिश, ते नापास होतात. कारण त्यांना वाटतं की मला येतं, ते तसं काही नसतं, त्यांना काहीच माहीत नसतं हे. ठीक आहे? बघा 2 गोष्टी समजून घ्या. एक, तुम्ही इंग्रजी मीडियममध्ये शिकला म्हणून तुम्हाला इंग्रजी येतं असं नाही. ठीक आहे? हा गैरसमज असतो. सेम थिंग मराठी माध्यम. आता आपण मराठी माध्यमातून शिकलो आहोत. मला सांगा मराठी भाषेबद्दल काय ज्ञान आहे आपल्याला? 0 ज्ञान आहे. मराठी भाषेचं जर आपण क्रांती विचारली, मराठी भाषेचे काही जर 4-5 गोष्टी विचारल्या, आपल्याला काहीच येत नाही, आपल्याला काही माहीत नाही. म्हणून तसं इंग्रजी असतं. इंग्रजी माध्यमातून शिकणं म्हणजे इंग्रजी येतं असं नाही. ठीक आहे? म्हणून बऱ्याचशा लोकांना ना हे माहीत नसतं की काय कन्सेप्ट आहे. ते बघा क्लिअर करू आपण.
पहिला ऑप्शन हॅज हॅड आहे, दुसरा हॅव हॅड आहे. तर ज्यांना नॉन बेसिक वाले म्हणजे ज्यांना बेसिक पण माहित नसतं तर ते काय करतात, हे असं काही नसतं, हॅव हॅड हॅज हॅड हे चुकीचं आहे आणि असे काहीतरी टुक्के मारतात ते. एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट हे वाक्य आहे. मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला सांगितलं होतं वाक्यातील सपोर्टिंग वर्ब एम इज आर वाज वेअर हॅव हॅज आर डू डज डिड कसा ठरतो, म्हणजे कसा लिहायचा त्याला वाक्याच्या सब्जेक्टनुसार. आणि रूल सांगितले दोन, वाक्याचा सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर सिंग्युलर वर्ब येईल, वाक्याचा सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर प्लुरल वर्ब येईल, हे सांगितलं होतं. मग ते वाक्य सब्जेक्ट कोण आहे आणि सब्जेक्ट कुठे असतो, सुरुवातीला असतो. मग या वाक्याचा सब्जेक्ट लँग्वेजेस असेल का इंट्रोडक्शन असेल, वाक्य सुरुवात इंट्रोडक्शन पण झालेली, लँग्वेजेस पासून नाही. मग वाक्याचा सब्जेक्ट मला माहिती आहे की हा इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्शन बद्दल बोलतोय आपण, सुरुवात. द इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश मराठी अँड अदर रिजनल लँग्वेजेस, याच्यावरनं ठरणार नाही लँग्वेजेस आर, अजिबात नाही, लँग्वेजेस हॅव नाही, याच्यावर ठरेल. मग इंट्रोडक्शन कोण आहे, सिंग्युलर आहे, एकच आहे. मग हा जर सिंग्युलर आहे तर खाली माझं उत्तर सिंग्युलर देईल. मग हा हॅव कोण आहे, प्लुरल आहे, चला मी तुम्हाला हे चुकीचं आहे. आर कोण आहे, प्लुरल आहे, हे पण चुकीचं आहे. त्यानंतर हॅव हॅड, हॅव पुन्हा हा प्लुरल आहे सपोर्टिंग वर्ब, हे पण चुकीचं आहे. मग हॅज हा सिंग्युलर आहे, याच्यानंतर हॅड हा V3 आहे, हे बरोबर आहे. पण त्यासाठी आधी हे माहिती पाहिजे की हॅज हॅड लिहितात का इंग्लिशमध्ये, तर हो. हॅव हॅड लिहितात का, हो. मग इथं हे उत्तर का नाही, कारण माझा सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलर उत्तर राहील. हा आपला ASO 2014चा प्रश्न आहे, कळाला इतका. हा लिहून घ्यायचा तुम्ही, किंवा दुसरा मी अजून बनवतो प्रश्न, असं वाक्य होऊ शकतं. बघा ह्यामध्ये बघा, द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स डॅश निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन सोसायटी. आता तिथं मी पहिला ऑप्शन देतो, पुन्हा हॅज हॅड, दुसरा देतो हॅव हॅड, तिसरा देतो आर आणि पुन्हा चौथा देतो हॅव. आता तुम्ही मला सांगा पहिल्या वाक्याचा सब्जेक्ट कोण आहे, सॉरी ह्या वाक्याचा दुसरा वाक्य सब्जेक्ट कोण आहे, कॉस्ट आहे. कॉस्ट कोण आहे, सिंग्युलर आहे. माझं सिंग्युलर आहे तर उत्तर काय माझं हॅज हॅड. का बरं, इथे हॅज हॅड आलं म्हणून इथे हॅज हॅड असं नाही, इथं पुन्हा सब्जेक्ट माझा सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलर वर्ब येईल म्हणून हॅज हॅड उत्तर आहे. हा प्लुरल आहे, हा प्लुरल आहे, हाही प्लुरल आहे. क्लिअर. अशा स्वरूपाचे प्रश्न येतात, वाक्य येतात. बघा वाक्याचं स्टँडर्ड किती मोठं वाक्य आहे, त्याचं लेंथ किती आहे, राम मीटिंग मँगो श्याम गोड तसं नाही आहे. ठीक आहे, क्लिअर. तर एक लक्षात घ्या, हॅव हॅड हॅज हॅड एकत्र येतं, हे मेन वर्ब आहे, हे सपोर्टिव्ह वर्ब आहे. हे दोन्ही वाक्य लिहून घ्या. नंतर मी तुम्हाला दुसरा रूल जो आहे म्हणजे याचा दुसरा अर्थ तो सांगतो, लिहून घ्या. तर आता हॅव हॅज हॅडचा दुसरा अर्थ जो आहे त्याच्याविषयी चर्चा करू आपण. दुसरा अर्थ काय, तर बघा जसं आपण पहिला अर्थ बघितला हॅव हॅज हॅडचा जवळ आहे ते होतं पोझिशन. दुसरा असा अर्थ इंग्लिशमधला की एखादी गोष्ट जी आपण खातो किंवा पितो त्यासाठी इंग्लिशमध्ये हॅव हॅज हॅडचा वापर करतात. आता कसं खातो पितो ते बघा, हॅव हॅज पहिला खातो पितो, पुरुष असेल तर खातो पितो, स्त्री असेल तर खाते पिते. हॅड दुसरा खाल्ले पिले, तिसरा हॅड आहे खाल्लेले आहे पिलेले आहे, चौथा हॅव्हिंग आहे खात आहे किंवा पित आहे. ठीक आहे, हॅव्हिंगचे किंवा वाक्य घ्यायचे होते ते शिकवतो मी आता. आता हे बघा याच्यात काय खाद्यपितं कसं, सपोज मी जर एक मिठाई आणली आणि तुम्हाला म्हटलं घ्या, घेणार तर नाही तुम्ही कारण तुम्ही लांब आहात तिकडे. ठीक आहे, या पुण्यात येतो मी. जर मी अशी मिठाई आणली आणि तुम्हाला म्हटलं मी असं तुमच्याजवळ आलो सगळ्या क्लासमध्ये असं फिरलो तर मी असं नाही टेक इट टेक इट टेक इट घे घे. टेक एखादी वस्तू जी असते ना ती असतो, पण टेक टेक दॅट पेपर, टेक दॅट न्यूजपेपर, टेक दॅट बॅग, टेक दॅट की, टेक दॅट पेपर वर देअर. टेक म्हणजे एखादी वस्तू, पण खाण्याची वस्तू टेक नसते, ते आपण गिळतो ना तर त्याला हॅव हॅज म्हणतात. मग मी कसं म्हणणार, हॅव इट. म्हणजे मी असा एकच घास भरवत असेल माझ्या मुलाला तर मी हॅव इट. टेक इट नाही, टेक वस्तू असते, खाण्याची वस्तू हॅव इट असते. मग एखादी हॅबिट म्हणजे कसं, खातो पितो, दररोज मी 2 चपात्या खातो, 4 अंडी खातो. ठीक आहे ना, मग मी कसं म्हणणार, आय हॅव 2 eggs इन द मॉर्निंग अँड 2 चपातीज, 2 सकाळी 2 दुपारी. किंवा आय हॅव 3 meal इन अ डे, मी 3 वेळा जेवण करत असतो, हॅव म्हणतात. कळतं. हॅड काय खाल्लं. मग तुम्ही ना सर वुड यू लाईक टू हॅव टी विथ मी, तुम्हाला चहा प्यायला आवडेल का सर आमच्या रूम. हो सॉरी एक्सट्रीमली सॉरी, आय जस्ट हॅड इट. आय जस्ट हॅड इट म्हणजे मी आताच पिला. मग आता खाल्लं पिल्लं लिक्विड असेल तर पिणे गृहीत धरायचं, असं म्हणत नाही मी चहा खाल्ला. ठीक आहे, तो पिला होईल. मग हा पिणे. मग एखादी पिलेलं, अरे तुझ्या मला कॉल केला ना तेव्हा माझं जेवण झालेलं होतं रे. वेन यू कॉल मी आय हॅड हॅड माय डिनर. हॅड हॅड मग हॅड हॅड शिकलो आपण. पुढचं हॅव्हिंग म्हणजे या क्षणाला.
म्हणजे तुम्ही जर मला फोन केला, सर मला ते कळालं नाहीये त्याचं उत्तर काय आहे, त्याचा रूल एक्सप्लेन करा मला, तर ना सांगा की आय विल कॉल यू बॅक राईट नाव, आय एम हॅव्हिंग टी, आय एम हॅव्हिंग कॉफी, आय एम हॅव्हिंग लंच, आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. मी जेवण करत आहे, मी कॉफी पित आहे. कळाले? मग मगाशी आपण जवळ आहे आणि याच्यामध्ये काय फरक, तर वस्तू असेल तर ते मालकी हक्क असतं. माझ्या जवळ एक कार आहे, माझ्या जवळ ज्ञान आहे, माझ्याजवळ मित्र आहेत. खाण्यापिण्याची वस्तू आली की खातो पितं घ्यायचं. म्हणजे तुम्ही जर असं वाक्य लिहिलं आय हॅव अ बाईक, मग तुम्ही असं म्हणणार नाही मी बाईक खातो, मी बाईक खातो, असं नाही. हे पोझिशन आहे, हे जवळ आहे. आणि मी असं म्हणणार आय एम हॅव्हिंग टी, तर आता माझ्या जवळ चहा नाही आहे, ते जवळ ठेवण्यासारखं नाही, ते खाण्यापिण्यासारखं आहे, मी चहा पित आहे. आणि मी जर म्हटलं आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट, आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट, तर म्हणजे ब्रेकफास्ट खात आहे. आता करताय, खाण्यापिण्यासाठी सुद्धा यांचा वापर होतो. मग आता इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं की तुझं जेवण झालं का, तसं म्हणतात बघा, हॅव यू हॅड युअर लंच क्वेश्चन मार्क. हॅव यू हॅड युअर लंच क्वेश्चन मार्कसाठी बघा सपोर्टिव्ह सुरुवातीला असतो. हॅव यू हॅड युअर डिनर, येस आय जस्ट हॅड माय डिनर, येस आय हॅव हॅड माय लंच, नो आय हॅवंट हॅड माय लंच, नो वुड यू जस्ट ऑफर मी दॅट सो आय विल कम इट. ठीक आहे, तर हा खाण्यापिण्यासाठी सुद्धा वापरला जातो. मग आता कसं लिहायचं वाक्य, तर बघा मी तर वाक्य लिहितो, शी वॉज हॅव्हिंग डिनर व्हेन आय मेट हर. मी जेव्हा तिला भेटलो ना तेव्हा ती जेवण करत होती. आता पुन्हा तुम्हाला माहिती आहे ॲम इज आर वॉज वेअर नंतर V4 येतो, ॲम इज आर वॉज वेअर नंतर V4 येतो. बघा वॉज वेअर नंतर V4 आहे हॅव्हिंग. ती जेवण करत होती जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा ती जेवण करत होती. ठीक आहे, दुसरं वाक्य बघा, आय हॅव हॅड माय लंच, आय हॅव हॅड माय लंच. माझं जेवण झालेलं आहे कशावरनं, इथं हॅव आहे, कारण हा प्रेझेंटमध्ये हॅव सपोर्टिंग वर्ब. आय हॅव हॅड माय लंच, माझं जेवण झालं आहे. आणि जर झालं होतं म्हणायचं असेल तर आय हॅड माय लंच, माझं जेवण झालेलं होतं रे, आय हॅड माय लंच. मग हे दोन हॅव आणि हॅड कोण आहे, हे हॅव आणि हॅड सपोर्टिंग वर्ब आहे, आणि हे पुढचे हॅड कोण आहे, मेन वर्ब आहे, V3. करता येत काय, तर खाण्यापिण्यासाठी सुद्धा यांचा वापर होतो आणि यांचा अर्थ हा आहे. तर हॅव हॅड एकत्र येतं, येस हॅव्हिंग आहे इथं V4 आहे. मग तुम्ही असं म्हणतात वुड यू लाईक, असं म्हणतो बघा, वुड यू लाईक टू हॅव कॉफी विथ मी. आता बघा मी तुम्हाला विचारतो, वुड यू लाईक टू हॅव कॉफी विथ मी, वेन यू कम टू पुणे डू कम अँड वी विल हॅव कॉफी टुगेदर. तुम्ही या पुण्यात आपण कॉफी घेऊ. वुड यू लाईक टू हॅव कॉफी, टू हॅव आला का तिथं हॅव, वुड यू लाईक टू हॅव, तुम्हाला माझ्याबरोबर कॉफी प्यायला आवडेल का, हा हॅव आहे इथं खाण्यापिण्यासाठी. क्लिअर एवढं. याच्यावरती प्रश्न हो एक वाक्य आलेलं आहे बघा. आपण जर क्वेश्चन बँकला आलो तर लास्ट पेजला प्रश्न आहे, क्वेश्चन पेपर आहे उपशिक्षणाधिकारी म्हणजे डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर, 290 पेजला बघा प्रश्न क्रमांक 24 आहे बघा. त्यातलं दुसरं वाक्य बी, ए आणि बी येतात, शी हॅड स्लेप्ट फॉर 8 hours लास्ट वीक, ते शिकायचं आपल्याला, ते टेन्स वालं वाक्य. दुसरं बघा बी, आय हॅव हॅड माय डिनर. आता मला सांगा पहिले हॅव आणि हॅड एकत्र येतं का, येतं, मगाचपासून तेच शिकतो आपण. पहिला हॅव त्यातला कोण आहे, सपोर्टिंग वर्ब आहे, आणि हॅड कोण आहे दुसरा, मेन वर्ब आहे, तो V3 आहे. ठीक आहे, सो हॅव हॅड माझं डिनर झालेलं आहे. डिनर म्हणजे रात्रीचं जेवण, लंच म्हणजे दुपारचं जेवण, ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचं असतं, आणि सपर जे असतं ते शेवटचं असतं डायरेक्टली डेचं. तर इथं बघा आय हॅव हॅड माय डिनर हे वाक्य बरोबर आहे, असं एक वाक्य आलेलं आहे आपल्याला. क्लिअर. तर हा होता हॅव हॅज हॅड. जर तुम्हाला याच्यावर कुठलाही प्रश्न असेल, क्वेरी असेल, व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच स्टॉप करायचं, मला कॉल करायचा किंवा मेसेज करायचा. मी नाही उचलला, मी लेक्चरमध्ये असेल, पुन्हा कॉल करायचा किंवा मेसेज टाकून ठेवायचं, सर मला हे कळालं नाही, मी कॉल बॅक करेल तुम्हाला. क्लिअर एवढं. ठीक आहे, आता आपण काय शिकतोय ना, तर जे पुढचे चॅप्टर आहेत नाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, क्लॉज, टेन्स, ते समजण्यासाठी इथं कमांड पाहिजे, आणि हे काय आहे सगळे बेसिक्स आहे. क्लिअर. तर आपण पहिला पॉईंट कव्हर केला होता टू बी, त्यात आम्ही जर वॉज वेअर बिंग घेतला आपण. दुसरा कव्हर केला टू हॅव, यामध्ये हॅव हॅज हॅड आणि हॅव्हिंग आहे. आणि तिसरा आहे शेवटचा टू डू, त्यामध्ये डू डज डीड येईल. ठीक आहे, तर सगळं लिहून घ्या तुम्ही, त्या नोट्समध्ये पण वाक्य तुम्ही त्यात ऍड करू शकतात. ठीक आहे, तिसरा आणि शेवटचा पॉईंट घेऊ आता आपण, टू डू. बघा आता पुढचा आणि शेवटचा सपोर्टिंग वर्ब आहे जो आपण ॲज अ मेन वर्ब म्हणून शिकू. आता पहिला आपण घेतला टू बी,
त्यानंतर घेतला टू हॅव, आणि त्यानंतर आता टू डू, आणि हा तिसरा आणि शेवटचा पॉईंट आहे. आपण लेक्चरचं टायटल काय दिलं होतं? सपोर्टिव्ह वर्ब ॲज अ मेन वर्ब. सपोर्टिव्ह वर्ब सुद्धा मेन वर्बचे काम करतात. कुठलं कुठलं सपोर्टिव्ह वर्ब? 3 प्रकार आहे. टू बी आहे, टू हॅव आहे आणि टू डू आहे. नंतर मॉडल ऑक्झिलरी आहे, ते सांगतो नंतर. टू डू, पहिली गोष्ट, याचे 4 फॉर्म कुठले आणि कसे ओळखायचे? मेन वर्ब आहे का सपोर्टिंग आहे? आपण मागच्या लेक्चरला शिकलो की सपोर्टिव्ह वर्ब नंतर मेन वर्ब येतो. एम इज आर V4, डू डज डीड V1, डू डज डीड V1, डू डज डीड नंतर V1 येतो. जर वाक्यात डू डज डीड नंतर V1 आला तर गृहीत धरायचं की हा डू डज डीड सपोर्टिंग वर्ब आहे, कारण त्याच्यानंतर V1 आहे, हा मेन वर्ब आहे. जर ह्या डू डज डीड नंतर मेन वर्ब नाही आला, मेन वर्ब नसेल, तर हा डू डज डीड मेन वर्ब असतो. मग हा जेव्हा मेन वर्ब असतो तेव्हा याचे 4 फॉर्म असतात. मग याचे 4 फॉर्म कुठले आहेत? तर बघा, पहिला डू डज, ठीक आहे, दुसरा डीड, तिसरा आहे डन आणि चौथा डुईंग. क्लिअर? अगेन आय रिपीट, पहिला डू डज, 2 वेगळे काही नाही, यांचा वापर वेगळा आहे फक्त. एक आहे सिंग्युलर, एक आहे प्लुरल. डज हा आहे, हा सिंग्युलर सब्जेक्टच्या नंतर येतो. डीड हा, डू हा प्लुरल आहे, हा प्लुरल सब्जेक्टच्या नंतर येतो. डीड V2 आहे, डन V3 आहे आणि डुईंग V4 आहे. क्लिअर? आता बघा, मी इथं पहिलं वाक्य लिहितो की आय डू नॉट रीड इंग्लिश लिटरेचर, असं वाक्य लिहिलं मी, इंग्लिश लिटरेचर. त्याचा जरा फोकस करा बरं. आय डू नॉट रीड, डू नंतर मी रीड घेतलाय V1, म्हणजे हा रीड मेन वर्ब आहे. मेन वर्ब, रीड हा मेन वर्ब आहे आणि हा डू कोण आहे? सपोर्टिंग वर्ब आहे. कारण याच्यात मेन वर्ब आलाय V1, रीड, रीडिंग. मी जर दुसरं वाक्य लिहिलं, शी डिड नॉट रिप्लाय मी क्विकली. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण एक काम करूया. डीड नॉट रिप्लाय, रिप्लाय हा मेन वर्ब आहे. रिप्लाइंग हा V1 आहे. मग डीड कोणाला? सपोर्टिंग वर्ब आहे डीड, मेन वर्ब आहे रिप्लाय. मग हे दोन्ही सपोर्टिंग. तिसरं वाक्य बघा, मी असं ही डज नॉट हेल्प, तो मत करत नाही गरजूंना. ही डज नॉट हेल्प द नीडी. पुन्हा हेल्प V1 आहे, त्याचे 4 फॉर्म, हेल्पिंग आहे. मग हा डज कोण आहे? सपोर्टिंग वर्ब आहे. मग या तिन्ही वाक्यांमध्ये डू, डीड आणि डज हे सपोर्टिंग वर्बचं काम करतायत. का? कारण त्यांच्यानंतर मेन वर्ब आलेले आहेत, V1. मग आता दुसरं वाक्य जर मी लिहिलं की आय डू माय ड्युटीज ऑन टाइम, मग यामध्ये जर आपण फोकस करू सपोर्टिंग कोण आणि मेन वर्ब कोण. जर आय डू माय ड्युटीज ऑन टाइम, डू नंतर V1 येतो, हे आपण शिकलोय. डू डज डीड नंतर V1 येतो. मग यामध्ये डू नंतर कुठे V1 नाहीये. मग हा जो डू आहे आता, हा सपोर्टिंग वर्ब नाही, हा मेन वर्ब आहे. मग किती आहे? त्याचे 4 फॉर्म. हा पहिला आहे, डू, डीड, डन, डुईंग, हा V1 आहे. मग मेन वर्ब आला. क्लिअर? मग दुसरं वाक्य तुम्ही, शी डिड दिस प्रोजेक्ट हरसेल्फ. मग बघा बरं, शी डिड दिस प्रोजेक्ट हरसेल्फ. डीड नंतर V1 पाहिजे वाक्यात. मग वाक्यामध्ये V1 आहे का? कुठे नाही आहे. तो प्रोजेक्ट नाउन आहे, हरसेल्फ हा प्रोनाउन आहे. मग हा डीड जो आहे ना, हा मेन वर्ब आहे, हा आहे V2 आहे हा. किंवा मी पुढचं वाक्य लिहितो की ही डज हिज वर्क विदाउट डिले. तो त्याचं काम डिले न करता करतो. मग आता याच्यानंतर कुठे वर्ब आहे? नाही आहे. हा वर्क इथं नाउन आहे. किंवा मी वर्क तुम्हाला कन्फ्युजन म्हणून जॉब लिहितो, ही डज हिज जॉब विदाउट डिले. मग याच्यामध्ये डज जो आहे ना, हा सपोर्टिंग वर्ब नाही आहे, मेन वर्ब आहे. कारण याच्यानंतर मेन वर्बच नाही आहे. हा V1, हा V2 आणि हा V1. मग हे बघा पुढचं वाक्य, आय हॅव डन दिस असाइनमेंट. मी ही असाइनमेंट पूर्ण केलेली आहे. मग यामध्ये आपण एक काम करू, आय हॅव डन म्हटलंय ना, मग डन हा V3 आहे आणि हा जो हॅव आहे हा सपोर्टिंग वर्ब आहे. हॅव नंतर V3 येतो, हा मेन वर्ब V3 आहे आणि हा सपोर्टिंग वर्ब आहे. कळालेत का? तर हा डज V1, हा डीड V2, हा डन V3, हा डू V1. आणि हे जे आहेत डू, डीड, डज हे सपोर्टिंग वर्ब आहे, कारण त्यांच्यानंतर मेन वर्ब आहेत. हे बाकीचे मेन वर्ब आहेत, कारण त्यांच्यानंतर दुसरे मेन वर्ब नाहीत. क्लिअर एवढं? किंवा मी असं म्हणेन, आय एम डुईंग an MBA in Pune University. आता एम डुईंग हा मेन वर्ब आहे. एम इज नंतर V3 येतो, एम इज आर V4 येतो.
एम इज आर V4 हा डुईंग V4 आहे. क्लिअर एवढं. तर याच्यात तुम्हाला काय करताय, तुम्हाला फक्त एक अंदाज येतोय की लँग्वेज कशी बनते, ही सपोर्टिव्ह वर्ब कुठे, मेन वर्ब कुठे, कसे ओळखतात, आणि त्यानंतर टेन्स कळेल आपल्याला. क्लिअर एवढं. ठीक आहे. आता तुम्हाला मी डूचं गणित शिकवतो. ते डू काय आहे आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणतो, तुम्ही लिहून घ्यायचं आहे त्या दरम्यान. व्हिडिओ पॉज करायचा आहे, हे लिहून घ्यायचं आधी. हां, आता बघा यात आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणतो की तुम्ही काय करतात, तर आपण म्हणतो की व्हॉट डू यू डू, काय चालू आहे, हाऊ डू यू डू, असं म्हणतो आपण. मग डू काय आहे ना ते सांगतो. बघा आता आपण याच्यात काय शिकलोय, डू डज डीड नंतर कुठला वर्ब येतो, V1. मग आता इथे या, इथे जरा फोकस करा. मी म्हणतो आय डू नॉट, आय डीड नॉट, ही डज नॉट. आता पण एक काम करू, हे मी निगेटिव्ह वाक्य लिहितोय. हा डू डज डीड लिहिलाय मी, याच्यानुसार काय पाहिजे, V1 पाहिजे. मग आता इथं जे अंडरलाईन करतोय मी, इथं मेन वर्ब तुम्ही तोच लिहिणार जो V1 आहे. I do not run, I do not study, I do not help, I do not watch movies, I do not jump. V1 येईल. तुम्हाला V1च येणार तिथं, V1च येईल. का, कारण डू डज डीड या सपोर्टिंग वर्ब नंतर जोही मेन वर्ब येतो तो V1 येतो. क्लिअर. मग आता यात बघा, हे मेन वर्ब आहेत आणि याच्यातला V1 कोण आहे, डू डज आहे. मग मी काय करतो, आय डू नॉट डू इथं लिहितो, आय डू नॉट डू लिहितो मी तर. मग आता डू कसं काय, तर हा जो डू आहे हा सपोर्टिंग वर्ब आहे आणि हा जो डू आहे हा मेन वर्ब V1 आहे. सपोर्टिंग मेन वर्ब जुळलं, हे बरोबर आहे. म्हणजे डू येतं का, तर येस डू येतं. मग आपण म्हणतो ना व्हॉट डू यू डू, व्हॉट डू यू डू. ते दोन डू काय असतात, पहिला डू हा सपोर्टिंग वर्ब, दुसरा डू हा V1 मेन वर्ब. पुन्हा बघा, आय डीड नॉट डू येईल. का बरं, कारण डीड नंतर V1 येतो, डीड नंतर V1. मग डीड आणि डू एकत्र येतं का, तर हो येतं. सेम थिंग, शी डज नॉट डू, पुन्हा डू येतं, डज नंतर V1 येतो, हा डू, हे बरोबर आहे. मग आता हे डू डी डज कोण आहे, सपोर्टिंग वर्ब आहे आणि या डू काय मेन वर्ब V1 आहेत. मग बघा इथं आय डू नॉट डू सच थिंग्स, मी अशा प्रकारचे कामं करत नाही. मग इथं हा डू जो आहे ना हा सपोर्टिंग वर्ब आहे, हा डू V1 आहे आणि वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं, शी डज नॉट डू हर वर्क ऑन टाइम, हा डज कोण आहे, सपोर्टिंग वर्ब आहे आणि हा डू कोण आहे, मेन वर्ब V1 आहे. बरोबर आहे. तिसरं वाक्य बघा, ही डीड नॉट डू दॅट जॉब, ही डीड नॉट, डीड नंतर हा डीड सपोर्टिंग वर्ब आहे आणि डू हा V1 आहे मेन वर्ब, हेही बरोबर आहे. करताय. मग आता जसं डू होत आहे, डज डू होत आहे आणि डीड डू होत आहे, तर डीड होईल का, मग जसं आपण म्हणतो डू येत आहे सपोर्टिंग वर्ब V1, डज डू येत आहे, मग डीड डू पण होत आहे, मग डीड होईल का, तर नाही होणार. का नाही, पहिली गोष्ट डीड नंतर कुठला मेन वर्ब येतो, V1, डीड नंतर V1 येतो. मग डीड नंतर तुम्ही डीड लिहिलं तर डीड V2 आहे, म्हणून डीड नाही होणार. इथे तुम्ही डीड लिहिलं सपोर्टिंग वर्ब, नंतर पुढे मला V1 पाहिजे, पण तुम्ही जर पुन्हा डीड लिहिलं तर तो डीड V2 आहे, ते चुकीचं ठरेल. हे बघा, आय डीड नॉट डीड फिशिंग म्हणजे मासे पकडणे, आय डीड नॉट डीड नाही होणार, ते आय डीड नॉट डू फिशिंग असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला. हे बेसिकचा प्रश्न आहे, तिथे डू पाहिजे. का पाहिजे डू, कारण डीड नंतर V1 येतो, हा डीड V2 आहे, म्हणून हे चुकीचं आहे. आणि त्याला रूल माहिती आहे की V2च्या आधी सपोर्टिंग वर्ब येत नाही, चुकलाय, डू पाहिजे होतं. नेक्स्ट, शी डज नॉट डज मार्केटिंग. आता आहे का, डू डज डीड नंतर V1 येतो, मान्य आहे. डज हा पण V1 आहे, मान्य आहे. पण डज एकत्र येत नाही. का येत नाही, कारण हा जो ES आहे ना, हा ES हा वाक्यात एकदाच येतो. सिंपल प्रेझेंट टेन्सचा रूल आहे, आपण शिकू टेन्समध्ये पुढच्या लेक्चरमध्ये, की हा ES म्हणजेच डज असतो, तो वाक्यात एकदाच पाहिजे. डज दोनदा वाक्यात येत नाही, हा नियम आहे इंग्लिशमध्ये. डज दोनदा वाक्यामध्ये येत नाही, म्हणून नेहमी लक्षात ठेवा डज नंतर डूच येतो, डू. कारण दोनदा डज रिपीट होत नाही, दोनदा डू रिपीट होईल पण डज होत नाही, म्हणून शी डज नॉट डज नाही होणार, ते शी डज नॉट डू मार्केटिंग. मार्केटिंग हा नाऊन आहे, हा V4 नाही आहे. शी डज नॉट डू मार्केटिंग, ती मार्केटिंग करत नाही. तर लक्षात ठेवा, डू नंतर डू, डज नंतर डू आणि डीड नंतर डू, हे पेअर करेक्ट आहे. जसं मगाशी आपण हॅव हॅड, हॅज हॅड, हॅड हॅड घेतलं, तसं डू डज डू, डीड डू, दॅट इज करेक्ट. हे सपोर्टिंग वर्ब आणि हे मेन वर्ब. क्लिअर एवढं कळालं आहे. या प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतोय. याच्यावरती कसा प्रश्न आलाय आता,
तर प्रश्न फॉरेस्टला 19 आलेला आहे. आपण जर फॉरेस्टला 254 पेजला 50 नंबरचा प्रश्न आहे. 254ला 50 नंबरचा प्रश्न आहे. डू इज ए लेक्झिकल वर्ब. लेक्झिकल म्हणजेच मेन वर्ब, फक्त शब्द तिथं फक्त फसवण्यासाठी टाकलेला आहे. अँड ॲज डॅश हॅज द फुल रेंज ऑफ फॉर्म्स इन्क्लुडिंग द प्रेझेंट पार्टिसिपल डुईंग अँड पास्ट पार्टिसिपल डन. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. प्रोवर्ब, मेन वर्ब, जेरंड आणि मॉडल. हे बघा, हा जो डू आहे हा डू डज डीड पण आहे, सपोर्टिव्ह वर्ब. हा डू डज डीड डन आणि डुईंग पण आहे, मेन वर्ब. तो हा काय काय काम करतो, तो ऑक्झिलरी वर्ब पण आहे, ऑक्झिलरी वर्ब पण आहे, तो मेन वर्ब पण आहे. तर त्याने 4 पर्यायामध्ये मेन वर्ब दिलेला आपल्याला ऑप्शन. तो मेन वर्ब इज माय आन्सर. बरोबर एकच आहे वर्ब. कळालेत का? ठीक आहे. तर आपलं हे चॅप्टर जे होतं आज ते सपोर्टिव्ह वर्ब ॲज अ मेन वर्ब होतं. आता सपोर्टिव्ह वर्ब कोणकोणते आहे? 2 प्रकार सपोर्टिव्ह वर्ब मध्ये, एक प्रायमरी ऑक्झिलरी आणि एक मॉडल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये कोण कोण होतं? टू बी, टू हॅव, टू डू. टू बी मध्ये अमेजर वाज वेअर, टू हॅव मध्ये हॅव हॅज हॅड आणि टू डू मध्ये डू डज डीड. हे सगळे तुम्हाला मी मेन वर्ब म्हणून शिकवले. त्यांचे 4 फॉर्म मी सांगितले. दुसरा कुठला सपोर्टिव्ह वर्ब मेन वर्ब काम करू शकतो? मॉडल ऑक्झिलरी. आता लक्षात घ्या, मॉडल ऑक्झिलरी सपोर्टिव्ह वर्ब आहे, येस आहे. ते मेन वर्बचं काम करतात का? नाही. त्यांचे 4 फॉर्म असतात का? नाही. तर इथे कॅन, कुड, मे, माइट, शॅल, शुड, विल, वुड आहे. व्यवस्थित आहे का? यांना मॉडल ऑक्झिलरी का म्हणतात? मॉडल का यांचं वेगळं? कारण ते मेन वर्बचं काम करत नाही. म्हणून आपण टू बी, टू डू आणि टू हॅव हे 3च वर्ब ॲज अ मेन वर्ब म्हणून शिकलो. मॉडल ऑक्झिलरी मेन वर्बचं काम करतील का? नाही. मग त्याचे 4 फॉर्म आहे का? कॅन, कॅनडा, कॅनडा, कॅनिंग नाही आहे. शुड, शुल्डेड, शुल्डेड, शुल्डिंग नाही आहे. म्हणून लक्षात घ्या, त्या सपोर्टिव्ह वर्बमध्ये, मॉडलमध्ये आणि या सपोर्टिव्ह मध्ये काय फरक आहे? यांना प्रायमरी ऑक्झिलरी का म्हणतात, त्यांना मॉडल ऑक्झिलरी का म्हणतात? हे प्रायमरीच्या करतायत, हे 2 कामं करतात, एक सपोर्टिव्ह वर्ब म्हणून आणि एक मेन वर्ब म्हणून. यांचे 4 फॉर्म असतात. मॉडल ऑक्झिलरी फक्त सपोर्टिंगचंच काम करतील, मेन वर्बचं काम करणार नाही. त्यांचे मेन वर्बचे 4 फॉर्म नाही आणि ते मेन वर्ब म्हणून येणार नाही. त्यांच्यानंतर नेहमी V1 येईलच, मेन वर्ब येईलच. म्हणून ते आपण शिकणार नाहीत ॲज अ मेन वर्ब म्हणून. ॲज अ मेन वर्ब हे सगळं संपलं आपल्याला. याच्यावरती कुठलाही प्रश्न असेल तुम्ही मला मेसेज करा, टेलिग्राम, व्हॉट्सअप करा किंवा कॉल करू शकतात. क्लिअर? भेटूया पुढच्या लेक्चरला. आणि या बेसिकवरती आपली पहिली टेस्ट असेल, ते मी अपलोड करेल 2-3 दिवसानंतर. त्याची आन्सर की पण असेल आणि त्या पण एक्सप्लेनेशनचा पण आपण व्हिडिओ मी तुम्हाला देईल तो. ठीक आहे? सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.